नमस्कार. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सुसंवाद मालिकेतलं आजचं 33वं व्याख्यान आपण समाजात शांतता टिकून राहावी, मतभेदांचे मनभेदात रूपांतर होऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या समाजातील सर्व घटकांना हे अर्पण आहे. आज योगायोगाने 11 नोव्हेंबर 1920 साली छत्रपती शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरु पीठाची स्थापना केली होती. त्याचा 103वा वर्धापन दिन सुद्धा आहे. आपण त्या कार्याचे स्मरण करूया. आणि आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगभर काही स्फोटक घटना घडत आहेत, घडलेल्या आहेत आणि पुढे घडू पाहत आहेत. सद्य परिस्थितीत रात्रच नाही तर दिवसही वैराचा आहे असं आपण समजायला काही हरकत नाही. जाती जातीमध्ये वैर निर्माण न होता, दुफळी निर्माण न होता प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. दीपावलीचा सण हा आनंदाचा आहे आणि सर्वांना तो आनंदात, सुखानं, समाधानानं जावो. फक्त आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. ते काही विघ्नप्रेमी, विघ्न संतोषी लोकांची मांदेळी आपल्या समाजात भरपूर झालेली आहे. जाती जातींमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडणे लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला बळी पडू नका ही एक विनंती करावीशी वाटते. आपला देश 75 वर्षापूर्वी स्वतंत्र झाला. त्याच्या अगोदर 150 वर्ष पारतंत्र्यात होता. त्याच्या अगोदर 750 वर्ष मुघल आणि इतर आक्रमण आपल्या देशावरती झाली होती. एक जगातली एक सर्वे करणारी संस्था आहे मॅडिसन म्हणून. तिच्या अहवालानुसार 2000 वर्षापूर्वी जगाच्या जीडीपी मध्ये भारताचा जीडीपी जो होता तो 32.9% म्हणजे जवळजवळ 33% होता. म्हणजे पूर्ण जगाच्या 1/3, तिसरा भाग ज्याला आपण म्हणतो तेवढा तो जीडीपी होता. चीनचा त्यावेळेला 26.2, जपानचा 1.2, म्हणजे संपूर्ण आशियाचं मिळून 76.3 एवढा जीडीपी आपल्या आशिया खंडाचा आणि त्यामध्ये भारताचा होता. पुढे जाऊया. इसवी सन पूर्व 1000 भारताचं जीडीपी 28.9 वरती आहे. नंतरचे अरब, तुर्क, उझबेक, पर्शियन, मुघल आक्रमणानंतरही म्हणजे 1200 ते 1750 पर्यंत आपण ह्या आक्रमणांचा उल्लेख नेहमी करतो. तरीही आपला जीडीपी 24.5 होता 1700 साली आणि त्याचबरोबर चीनचा 25 म्हणजे आपल्यापेक्षा 0.5 ने जास्त होता. त्या काळामध्ये गर्भश्रीमंत म्हणून समजला जाणारा बंगाल, बिहार, ओरिसा म्हणजे आताचा बांगलादेश सुद्धा त्याच्यातच येईल. हा संपूर्ण प्रदेश ब्रिटिशांच्या क्रूर पिळवणुकीनंतर, कारण ब्रिटिशांचं आपल्याला माहिती आहे की प्लासीची लढाई वगैरे जी झाली ती बंगाल ताब्यात घेण्याच्या संदर्भातच होती. आणि त्याच्यानंतर 150 वर्ष, 250 वर्ष आपली पिळवणूक केल्यानंतर 47ला आपण स्वतंत्र झालो. आणि त्या दरम्यान आपण जगातले सर्वात गरीब देश म्हणून आलो होतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये दुष्काळामुळं, म्हणजे मॅनमेड दुष्काळ म्हणूया आपण, ब्रिटिशांनी केलेला, कारण तिथलं अन्न गोळा करून सैन्यासाठी त्यांनी जे पाठवलं होतं आणि तिथल्या लोकांना अन्न न मिळाल्यामुळं जवळजवळ 30 ते 40 लाख लोकांचा मृत्यू उपासमारीनं झालेला आहे. एवढं वाईट परिस्थिती आपल्या देशावरती होती. साक्षरता त्या काळामध्ये फक्त 14% शिल्लक होती आणि सरासरी आयुष्यमान जगातलं सगळ्यात कमी असणारा देश म्हणजे भारत होता, फक्त 32 वर्ष. आफ्रिकेचं सुद्धा 38 वर्ष होता. एकूण आशियाची कॅटेगरी जर सरासरी काढली तर 40 वर्ष, लॅटिन अमेरिकेची 51 वर्ष, पश्चिम युरोपची 67 वर्ष, अमेरिकेची 68 वर्ष, रशियाची 65 वर्ष, जपानची 61 वर्ष, चीनची 41 वर्ष, कोरियाची 54 वर्ष आणि पुन्हा एकदा भारताची 32 वर्ष. अशा परिस्थितीतून आपण इथपर्यंत पोहोचलोय. जगातली एक मोठी शक्ती व्हायचा आपण प्रयत्न करतोय.
आणि रात्रंदिन देशाचा समाजाचा विचार करणाऱ्या व्यक्तींची मांदियाळी आता वाढली पाहिजे. स्वतःच्या स्वार्थापुढे देश समाज व्यक्ती याचे काहीच महत्व नसणारे पण आहेत आणि अशांपासूनच सावध राहा. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक शायर आहे शोक बहराईच, रियासत हुसेन रिझवी त्यांचं नाव आहे. ते म्हणतात की बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी था, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजामे गुलिस्ता क्या होगा. बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी था, यहाँ हर शाख पे एक उल्लू बैठा है, अंजामे गुलिस्ता क्या होगा. म्हणजे नंदनवनाचं सौंदर्य नष्ट करण्यासाठी त्याच्यात एका घुबडाची एंट्री पुरेशी असते. इथं तर प्रत्येक झाडाच्या प्रत्येक फांदीवर एक एक घुबड बसलेलं आहे. नंदनवनाचं काय होईल याचा विचार करा. आपल्या 29व्या व्याख्यानामध्ये म्हणजे लोकशाही की हुकुमशाही निवडणारे आपणच, ह्या व्याख्यानाची सुरुवातच मी सायकोलॉजिकल माहितीनुसार मानसिक रुग्णतेच्या अनुषंगाने बोललो होतो आणि त्याच्यामध्ये 12 जे मानसिक रुग्णता समजली जाते आणि त्याच्यातले 3 महत्वाचे जे आहेत की सायकोपॅथ, नार्सिसिस्ट आणि पॅरानोइया याच्याबद्दल बोललो होतो. सायकोपॅथ 200 लोकात एखादी व्यक्ती असते, नार्सिसिस्ट 100 लोकात एखादा व्यक्ती तसा असतो आणि पॅरानोइया 4-4.5% लोक असतात. सायकोपॅथचं मी आपल्याला सांगितलं होतं की क्रूर व्यक्ती, जसं दिल्लीतला एका मुलाने त्याच्या मैत्रिणीचे शरीराचे 35 तुकडे केले होते आणि तो हळूहळू डिस्पोज करत होता आणि इकडं मीरा रोडच्या तिथं एका व्यक्तीनं आपल्या मैत्रिणीचे की पत्नीचे 100 तुकडे करून ते शिजवणं, ते याच्यामध्ये टाकणं. तर सायकोपॅथ म्हणजे सहसंवेदना नसणारी अतिशय क्रूर प्रवृत्ती, ती फक्त लोकांच्या नजरे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. ते सायलेंट आयुष्य जगत असतात. वेळ आली की त्यांची क्रूरता आपल्या लक्षात येते. नार्सिसिस्ट लोकांच्या बद्दल मी सांगितलं होतं की जे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात, इतरांना स्वतःच्या बरोबरीचे ते कधीच मानत नाहीत. स्वतःचं प्रदर्शन सतत झालं पाहिजे, सर्वांनी आपल्याकडेच लक्ष दिलं पाहिजे, दुसऱ्या कुणाकडे लक्ष जात असेल तर त्यांना ते आवडत नाही. द्वेषाची भावना त्यांच्यामध्ये पटकन निर्माण होते, दुसऱ्याबद्दल इम्पती त्यांना अजिबात नसते आणि अशी ही व्यक्ती बेफिकीर असते, शोषणकारी असते. पॅरानोइया व्यक्ती असते ती स्वतःला भलतीच मोठी समजत असते आणि आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून थ्रीट आहे अशा पद्धतीनं त्याची मानसिकता निर्माण झालेली असते आणि तो तसा विचार करत असतो आणि मग त्या व्यक्तीकडून आपल्याला धोका होण्यापेक्षा आपणच अगोदर केला पाहिजे अशा पद्धतीनं. मग तो धोका व्यक्तीकडून असू शकतो, जातीकडून असू शकतो, धर्माकडून असू शकतो, देशाकडून असू शकतो. अशा कुठल्याही ब्लॉकमध्ये, कुठल्याही प्रॉब्लेममध्ये किंवा याच्यामध्ये ते अडकू शकतात. म्हणजे सायकोपॅथचा निर्दयीपणा, नार्सिसिस्ट अहंकार, घमेंड, मग्रुरी, उद्धटपणा, पॅरानॉइडच्या काल्पनिक भीती आणि त्याच्यातून निर्माण होणारं त्याच्या मनातलं शत्रुत्व, अशा लोकांच्या हातात जर सूत्र गेली तर समाजात अंधाधुंदी, दंगली, अराजक माजलत जातं आणि हे आपण हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन यांच्या राजवटीमध्ये बघितलं आणि तो डिटेल तो प्रकरणच आपण 29व्या व्याख्यान त्याच्यावरतीच पूर्ण घेतलेला आहे. म्हणजे हा जो विषारी त्रिकोण तयार होतो, म्हणजे विध्वंसक नेते जे समाजातल्या 6.5% मधून येत आहेत, कोमल मनाचे, संवेदनशील किंवा काहीतरी समाजात झालं पाहिजे, नवीन काहीतरी समाजात येते अशाला भाळणारे जे अंधभक्त असतात, सामान्य जनता ती, आणि अत्यंतिक गरिबी, दुष्काळ, बेरोजगारी, आर्थिक मंदी किंवा युद्धाचा काळ, असा जर विषारी त्रिकोण तयार झाला तर त्या देशाची लोकशाही जाऊन तिथं हुकुमशाही येऊ शकते आणि समाजाचा पूर्ण विध्वंस होतो. जसं हिटलरवरती प्रेम करणाऱ्या लोकांना नंतर हिटलर बरोबरच पूर्णपणे विध्वंस स्वतःचा पण करून घ्यावा लागला होता. मुसोलिनीचं तसंच झालंय, रशियाची तशी शक्ल झालेली आहे. आणि म्हणून लोकशाही हा जो मार्ग आहे आणि प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि लोकशाही हे त्याचं माध्यम आहे. हर्बर्ट ॲगर म्हणून एक अमेरिका, युरोपमध्ये राहणारे ग्रस्त आहेत, त्यांनी एक छोटासा प्रबंध लिहिलेला आहे, लोकशाहीचे धोके किंवा लोकशाहीला असणारे धोके. आणि त्याच्यामध्ये लोकशाहीबद्दल त्यांनी 2,500-3 हजार वर्षाचा लोकशाहीचा इतिहास आहे त्याच्यावरती भाष्य करताना एके ठिकाणी त्यांनी म्हटलंय की लोकशाही एक साधन असून स्वातंत्र्य हे साध्य आहे. कारण लोकांना नेहमी स्वातंत्र्य हवेसे वाटले आहे व त्यावर त्यांनी सतत आग्रह धरला पाहिजे. कारण स्वातंत्र्याशिवाय माणसांना खऱ्या अर्थाने मानव बनता येत नाही. अमेरिकन इतिहासकार एक आहेत, हेनरी कोमॅन्जर,
त्यांनी म्हटले की चिकित्सा, चौकशी, मतभेद, संघटना, शिक्षण, विज्ञान, साहित्य, राजकारण अशा प्रकारच्या स्वातंत्र्याचं व त्याच्या उपयोगाचे आपण संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. स्वातंत्र्य ही केवळ अदृश्य कल्पना नव्हे तर ती दररोजच्या जीवनातील निकडीची गरज आहे. आम्ही केवळ भावनेच्या आहारी जाऊन मतभिन्नतेची जोपासना करतो असे नाही. आम्ही त्याची जोपासना करतो कारण त्याशिवाय आमचे जीवन अशक्य आहे. खऱ्या अर्थाने खाजगी वैयक्तिक व्यवसाय हा फक्त बौद्धिक उपक्रमशीलतेचाच आहे. बाकीचे सर्व उपक्रम त्यावर आधारलेले आहेत. म्हणजे तुम्ही काय घालावं, तुम्ही काय खावं, तुम्ही कशा पद्धतीनं वागावं, ह्या सगळ्याचं तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य हवं. तुमच्यावरती कुणी तसे नियम लादले नाहीत पाहिजे. पंडित नेहरूंनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की जोपर्यंत व्यक्तीची प्रगती होत नाही तोपर्यंत खरी प्रगती होत नाही, आणि जोपर्यंत व्यक्तीला पुरेसे स्वातंत्र्य देत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही. पुढे ते म्हणतात की खरी समता व आदरभाव फक्त स्वतंत्र संस्कृतीतच वाढू शकतो, आणि स्वतंत्र संस्कृती ती ही होय की जेथे शासन, संस्था, पक्ष, राष्ट्र, विचार प्रणाली किंवा अदृश्य तत्वज्ञान नव्हे तर मानवी व्यक्ती, तिची शान व तिच्या सुप्त शक्ती यांना प्राधान्य दिले जाते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल आयुष्य व्यवस्थित जावं, त्याला संपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याचं आयुष्य कशा पद्धतीनं त्यांनी जगावं, पंडित नेहरूंनी म्हटलेलं आहे. चर्चिलनी 47 साली हाऊस ऑफ कॉमन्समध्ये म्हटलं होतं इंग्लंडमध्ये, असे म्हटले जाते की लोकशाही ही सर्वात वाईट राजपद्धती आहे. ते खरे आहे, पण आतापर्यंत अनुभव घेऊन झालेल्या सर्व पद्धतींचा अपवाद केल्यानंतरच म्हणजे लोकशाही गरजेचीच आहे. आणि त्या पद्धतीनं अमेरिकन अध्यक्ष काय म्हणतात वगैरे जगभरातला सगळाच आढावा या पुस्तकामध्ये आहे. लेखक पुढे म्हणतो की भारतात लोकशाही टिकवायला नेहरू कारण होते. परिस्थितीचे दडपण झाले की ते अधूनमधून हुकुमशासारखे व्हायचं त्यांचं वर्तन, पण त्यांच्या अंतरंगात लोकशाहीची संवेदना होती. त्यांनी एके ठिकाणी म्हटलंय, म्हणजे पंडित नेहरूंनी, मतदान, निवडणुका इत्यादी बाह्य उपचारापेक्षा लोकशाहीचा अर्थ अधिक सधन आहे. अंतिम दृष्टीने लोकशाही म्हणजे विचार करण्याची, आचाराची, शेजाऱ्याशी वागण्याची एक पद्धत होय. शेवटी तुम्ही राजकीय नव्हे तर मानवी मूल्यापाशी येता. हवे तर त्यांना सांस्कृतिक, चैतन्यशील, स्पिरिच्युअल मूल्य म्हणा. म्हणजे आपली भारतीय जीवन प्रणाली जी आहे, मूल्यांची जी आहे, वसुधैव कुटुंबकम, हीच वेगळ्या पद्धतीनं इथं मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि लेखक म्हणतो, या पुस्तकात दाखवून दिल्याप्रमाणे लोकशाहीत बऱ्याच उणिवा आणि धोके असतील तरी स्वातंत्र्याचे रक्षण करणारी सरकारची तीच एकमेव पद्धती दिसून येते. स्वातंत्र्याशिवाय लोकांचा विकास होऊ शकत नाही. अधिक चांगला किंवा कमी किचकट प्रकार कोणी शोधून काढीपर्यंत लोकशाही हीच राजकीय पद्धती मानवाच्या दृष्टीने लायक व उपयुक्त आहे. जॉन स्ट्रॅची म्हणून जो लोकशाहीवादी, ज्वलंत लोकशाहीवादी व्यक्ती आहे, लेखक, ते म्हणतात की एवढे म्हणणे शक्य आहे की लोकशाही संस्था लोकांना राबवता याव्यात यासाठी लोकांची साधारण संस्कृती एका विशिष्ट पातळीवर उंच असली पाहिजे. पुढे म्हणतात ते की ज्या देशात निरक्षरता, दारिद्र्य, वंशभेद थैमान चालले आहे त्याला लोकशाही राबविणे कठीण जाईल. भारत मात्र याला अपवाद ठरेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. आणि त्यांचं म्हणणं खरं ठरलं, कारण आपण एवढे अशिक्षित 13-14% साक्षरता आपल्या देशात असताना सुद्धा शेवटी आपण एवढी वर्ष लोकशाहीमध्ये टिकून गेलो. 77 साली इंदिरा गांधींनी थोडासा चुकीचं पाऊल उचललं आणीबाणीच्या काळामध्ये, तरी अशा कसोटीच्या क्षणी सुद्धा भारताने त्यावेळेला मिळणाऱ्या सुखसुविधापेक्षा स्वातंत्र्याची निवड केली. इंदिरा गांधींचा त्यावेळेला पराभव केला होता आणि पॅरलल दुसऱ्या बॉडीनं त्यांनी हे केलं होतं. सामूहिक सुज्ञपणा हा जो आपला देश दाखवतो, त्या देशालाच आवाहन करणं आणि तीच सामूहिक सुज्ञपणाची जाणीव आपली नेहमी तयार राहणं हे महत्वाचं आहे. स्वातंत्र्य हेच खरं मूल्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते स्वातंत्र्याचं मूल्य जपण्यासाठी कुठल्या व्यक्तीच्या हातामध्ये सूत्र गेली पाहिजेत, नेत्याची निवड कशी व्हावी, आणि त्यासाठीच आपण आज पंडित नेहरूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं, कशा पद्धतीनं त्यांचं जे आत्मचरित्र आहे 1936ला जे पब्लिश झालं होतं, त्याचं 4था चॅप्टर आहे हॅरो आणि केम्ब्रिजमध्ये. 15-16 वर्षाचे पंडित नेहरू आहेत. इंग्लंडमध्ये शिकायला गेलेत हॅरो विद्यालयामध्ये, आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांना कॉम्प्लेक्स डेव्हलप झाला की आपण आपल्याला एवढं इंग्लिश येईल की नाही इथल्या इंग्लिशच्या लोकांना, मुलांच्या बरोबरीनं. पण त्यांच्यानंतर लक्षात आलं की ही मुलं मठ्ठ आहेत, त्यांना काही फारसं समजत नाही. कारण 1906 साली वर्गामध्ये एक प्रश्न विचारला होता इंग्लंडमधल्या राजकीय परिस्थितीबद्दल. त्यावेळेला एकमेव पंडित नेहरू होते की ज्यांनी त्यावेळेचे पंतप्रधान कॅम्पबेल बॅनरमॅनचं जे पूर्ण मंत्रिमंडळ होतं त्या पूर्ण मंत्रिमंडळाचं कॅटेगरी वाईज त्यांनी
कुणाचा कुठला पोर्टफोलिओ आहे एवढं सगळं डिटेलमध्ये सांगितलं होतं. आणि त्या बक्षीस म्हणून त्यांना गॅरिबाल्डीचं GM ट्रेव्हेलिनचं जे चरित्र आहे ते मिळालं होतं. त्यांनी तो भाग वाचला आणि राहिलेले 2 भाग विकत घेऊन ते पूर्ण वाचून काढले. म्हणजे अशा पद्धतीनं पंडित नेहरूंचं राजकारणावरचा अभ्यास लहानपणापासूनच सुरू झाला होता. आणि मग पुढे त्यांनी इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, वाङ्मय असं वाचन करताना नित्से, डिकिन्सन, इयॉन ब्लॉक, हॅवलॉक एलिस, एबिंग, बर्नार्ड शॉ वगैरे अशा पद्धतीचं वाचन त्यांनी सतत चालू ठेवले. भारताच्या त्यावेळच्या घटनांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. 1907 नंतर कित्येक वर्ष असंतोषाने चळवळीचे हिंदुस्थानचे वातावरण कडत होते. 1857च्या बंडानंतर इतक्या वर्षांनी प्रथमच हिंदुस्थानची लढाऊ वृत्ती प्रकट झाली. टिळकांची कामगिरी व त्यांना झालेली अटक, अरविंद घोषांची अटक, बंगालमधील स्वदेशी बहिष्काराने स्वीकारलेले व्रत वगैरे बंगाली जनतेने, या बातम्यामुळे इंग्लंडातील हिंदी लोकांचं चैतन्य संचारत होते. आम्ही बहुतेक झाडून सारेजण टिळकपंथी अथवा त्यावेळच्या हिंदुस्थानातील प्रचलित शब्दात बोलायचे तर जहाल होतो. आणि अशा जहाल कंडिशनमध्ये त्यांनी तिथं पुढं लॉचं शिक्षणही पूर्ण केलेलं आहे. आणि त्यांचं आयुष्य 12 साली ते परत भारतात आले आणि इथल्या राजकारणामध्ये किंवा इथं त्यांनी वकिली पण सुरू केलेली आहे. वयाच्या 37व्या वर्षी त्यावेळी त्यांनी आठवण दिलेली आहे की ब्रुसेल्स इथं, बेल्जियमची राजधानी जी आहे ब्रुसेल्स इथं, तर तिथं एक जीत राष्ट्रांची म्हणजे हरलेल्या राष्ट्रांची एक परिषद, कॉन्फरन्स भरणार आहे म्हणून त्यांनी काँग्रेसला भारतामध्ये निरोप कळवला. काँग्रेसने त्यांना कळवलं की तुम्ही भारताचे प्रतिनिधी म्हणून तिथं हजर राहा. आणि गंमत अशी आहे की या परिषदेत नेहरू हजर राहिले आणि 5 मानद अध्यक्षापैकी 1 अध्यक्षपद नेहरूंना दिलं गेलं. कार्यकारी समितीचं त्यांना अध्यक्ष बनवलं. आणि त्या समितीमध्ये काय काय घडत होतं म्हणजे इंडो चायना, जावा, पॅलेस्टाईन, सिरिया, इजिप्त, आफ्रिकेतील किंवा अरबांचे अशा सगळे जिथं जिथं युरोपियन लोकांनी साम्राज्य डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला होता त्या देशांचे प्रतिनिधी तिथे एकत्र आले होते. आणि त्यांना रोमारोला, मादाम सनेत्सेन, आईन्स्टाईन वगैरे अशा मोठमोठ्या लोकांनी त्यांना त्यावेळेला फंडिंग ज्याला आपण म्हणतो ते फंडिंग केलं होतं. आणि त्याच वेळेला जीत म्हणजे ज्यांनी जिंकलं होतं ह्या राष्ट्रांना त्यांचे प्रतिनिधी म्हणजे एकतर आपण ब्लॅक पर्सन दिसावं म्हणून एक फ्रान्सचा जो गुप्तहेर होता तो तोंडाला सगळीकडे काळा रंग फासून तिथं त्या कॉन्फरन्समध्ये जाऊन बसला होता. हे नंतर ते अमेरिकन मित्राला तो भेटायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं. पंडित नेहरू तिथं शेजारीच होते. म्हणजे याच्यानंतर मग त्यांनी भारतामध्ये कशा पद्धतीनं हे केलेलं आहे. आता पंडित नेहरूंच्या अशा ह्या आंतरराष्ट्रीय विचारांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे लिखाण केलेलं होतं तर 60व्या चॅप्टरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पौरात्यांनी पाश्चात्य देशातील लोकशाहीमध्ये काय हे आहे. तर 32-33 सालचं त्यांचं रिडिंग आहे की ते म्हणतात की जर्मनीमध्ये म्हणजे युरोपमध्ये ज्या वेळेला फॅसिझम, युरोप आणि अमेरिका खंडात फॅसिझमचा विजयाचं दृश्य दिसत आहे. जर्मनीमध्ये हिटलर सत्तारूढ झाला तेव्हा मला वाटले की जर्मनीच्या आर्थिक संकटापासून बचाव करण्याचा मार्ग त्याला ज्या अर्थी दाखवता येत नाही त्या अर्थी त्याची बैठक फार वेळ टिकणार नाही. फॅशनचा बनवा दुसरीकडे पसरू लागले पाहून विझण्यापूर्वीची ज्योत मोठी व्हावी त्याप्रमाणे प्रगतीविरोधी समाज घटकांचा तात्कालिक विजय होत आहे असेही मी आपल्या मनाचे समाधान करून घेऊ लागलो. या ग्रहणाचा काळ एकदा संपला की गुलामगिरीच्या बेड्या तुटणार अशी खात्री आहे. परंतु आपल्याला प्रिय तेवढेच विचार मनात येतात, शंकाही मनात येत होती. हा फॅसिझमचा पूर इतक्या लवकर इतक्या सहजासहजी ओसरून जाईल असे समजण्याला आधार काय. आणि समजा की फॅसिस्ट दंडुकेशाहीला आपला निभाव लागत नाही असे वाटले तर शरण येण्याऐवजी आपापल्या राष्ट्रांना फॅसिस्ट लोक महायुद्धाच्या काळमुखात लोटणार नाहीत हे कशावरून. म्हणजे 1932-33ला पंडित नेहरू म्हणतायत, 36ला हे पुस्तक पब्लिश झालेलं आहे की त्यावेळेला त्यांच्या मनात विचार असा आला की ही लोक आपला पराजय लपवण्यासाठी, आपलं अपयश लपवण्यासाठी महायुद्ध घडवू शकतील आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाचं नुकसान करू शकतील जे त्यांनी पुढे केलेलं आहे. ब्रिटिश लोकांच्या बद्दल ते या चॅप्टरमध्ये पंडित नेहरू म्हणतात की ब्रिटिश लोक कूपमंडूक वृत्तीचे आहेत. त्यांची तलवार विजयी झाली आणि तागडी लाभाची होत गेल्यामुळं ते दुसऱ्यांना तुच्छ लेखत बसले. त्यांच्यानुसार जगाची वर्गवारी अशी की सर्वात उच्च स्थानी इंग्लंड आहे, त्याच्यानंतर पुष्कळ जागा खाली रिकामी सोडायची, त्याच्यानंतर ब्रिटिश मुलक आहे त्यात फक्त गोरे लोकच आहेत आणि अमेरिका म्हणजे अमेरिका सुद्धा त्यांच्यासाठी ब्रिटिशांच्या खाली होती. अमेरिकेत सुद्धा फक्त अँग्लो सॅक्सन रक्ताचे लोक, इतर ब्लॅक पीपल किंवा इतर भारतीय वगैरे नाही आहेत. त्याच्यानंतर 3रा नंबर येतो पश्चिम युरोपचा, त्याच्यानंतर 4था नंबर येतो
बाकीचा युरोप, त्यानंतर बरीच जागा, दक्षिण अमेरिकेतले युरोपियन लोक, नंतर पुन्हा बरीच जागा, आणि शेवटी आशियातल्या सोवळ्या काळ्या पिवळ्या कातडीच्या लोकांचा. म्हणजे भारताकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती ज्याला दूषित होती हे तिथं मांडलेलं आहे त्यांनी. आणि अशा पद्धतीनं हे अंडरस्टँडिंग असणं, आणि ह्या अंडरस्टँडिंगनुसार ते ज्या वेळेला जगभर फिरतायत त्यावेळेला फ्रान्सला गेलेले, ते युकेला गेलेले आहे, तिथं 1 महिनाभर राहिले. 38 सालची पण गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर फ्रान्समध्ये त्यांनी तिथल्या हालचाली बघितल्या. म्हणजे महायुद्धाच्या अगोदरच्या काळामध्ये त्यांनी ह्या सगळ्याचं अनालिसिस त्यांच्या याच्यामध्ये केलेलं आहे. मग ते सिलोनला गेलेत, सिलोनला गेले त्यावेळेला 1939 साली सिलोनला जाऊन आलेले आहेत. आणि त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की हिंदुस्थान व सिलोन यांना खांद्याला खांदा भिडून उभे राहावे लागेल असे माझे निश्चित मत आहे. चीन, हिंदुस्थान, ब्रह्मदेश, सिलोन, अफगाणिस्तान, आणखी काही राष्ट्रे मिळून एक संयुक्त राष्ट्र बनावे ही माझी भावी काळातील कल्पना आहे. खरं तर सर्व जगातील राष्ट्रांचं संयुक्त राज्य बनले तर फारच बरे. सार्क जी आपली कल्पना आहे ही 39 साली पंडित नेहरूंच्या मनात होती. संयुक्त राष्ट्र असावं, राज्य जगाचं सगळं असावं, ती पण संयुक्त राष्ट्र संकल्पना युनो वगैरे जी आहे तिच्या माध्यमातून आपण बघतो. 39 साली ते चीनमध्ये पण भेटायला गेले. 2च आठवडे तिथं राहिले, कारण युद्धाच्या गोंधळामुळे त्यांना तिथं फारसं राहता नाही आलं. आणि अशा पद्धतीनं ते युरोप आणि याच्यामध्ये महायुद्धाच्या काळात फिरले. आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी आपण जे पंडित नेहरूंच्यावरती व्याख्यान दिलं होतं त्याच्यामध्ये पंडित नेहरूंनी जे लिखाण केलेलं आहे तर त्याच्यातलं महत्वाचं होतं की लेटर्स टू डॉटर, त्याच्यानंतर ग्लाइम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, त्याच्यानंतर भारताचा शोध, आत्मचरित्र जर आपण बघितलं असे 4 महत्वाचे ग्रंथ आपण म्हणतो. 1200 पानांचा ग्लाइम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री जो आहे त्याच्यामध्ये पंडित नेहरूंनी भारताचा 5-6 हजार वर्षाचा इतिहास, म्हणजे सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, त्याच्यानंतर गौतम बुद्ध, अशोक, अकबर, शिवाजी, असा सगळा प्लॅटफॉर्म आपल्या देशामध्ये निर्माण झालेला आहे त्या सगळ्याचा विचार त्याने ग्लाइम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये केलेला आहे. आणि जगाचा इतिहास जो 2500 वर्षाचा आहे त्याचाही त्यांनी त्याच्यात विचार केलेला, त्या ग्लाइम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये त्याची नोंद केलेली आहे. म्हणजे एवढं सगळं डिटेलिंग त्यांनी ज्या पद्धतीनं अभ्यास केला आणि समाजासमोर मांडलं, म्हणजे मुलीला पत्र लिहिण्याच्या उद्देशाने त्यांनी भारतभर हे केलं. त्यांचा जो डिस्कव्हरी ऑफ इंडिया किंवा भारताचा शोध हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी हा जो संपूर्ण प्लॅटफॉर्म घेतलेला आहे, म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगितलं की 5000 वर्ष हा भारताचा इतिहास आणि 2-2.5 वर्षाचा युरोपचा इतिहास, युरोप, अमेरिका किंवा खंडांचा, ह्या सगळ्या संस्कृतींचा इतिहास केल्यानंतर भारतामधून सिंधू संस्कृतीच्या काळात व्यापार सर्व प्राचीन संस्कृतीशी कसा चालू होता तसाच व्यापार मौर्य साम्राज्या काळातही मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया भागात कसा होता, मॅसेडोनिया, इजिप्त, पर्शियन, रोमन, त्याच्यानंतर ह्या साम्राज्याबरोबर तो कशा पद्धतीनं चालू आहे, भारतीय बौद्ध विचारांचा प्रभाव श्रीलंका, ब्रह्मदेश, चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम, तिबेट, भूतान, नेपाळ, थायलंड, लाओस, कंबोडिया या देशांमध्ये कसं झालंय हे डिटेलमध्ये मांडलेलं आहे. हु शिह म्हणून जे अमेरिकेला चीनचे एक राजदूत होते तर त्यांनी एके ठिकाणी म्हटलंय की भारताने चीनवर एकही सैनिक न पाठवता सांस्कृतिक दृष्टीने 2000 वर्ष प्रभावीपणे राज्य केलं आहे. म्हणजे भारताची ही जी सांस्कृतिक साम्राज्याची कल्पना आहे ती ह्या सर्वांनी अधोरेखित केलेली आहे, मानलेली आहे. आणि त्यासाठी किती सावधपणे ते वागत होते, राहत होते हे जर समजून घ्यायचं तर 38 साली ते ज्या वेळेला युरोपमध्ये होते त्यावेळेला त्यांना सतत नाझी जर्मनीकडून जर्मनीला भेट देण्याबद्दलच्या आमंत्रण येत होते. आणि त्याच्यात त्यांना म्हटलं जात होतं की तुमचा नाझी संप्रदायाला विरोध आहे हे आम्हाला माहिती आहे, तरी आपण जर्मनी बघून जावे असं आम्हाला वाटते. आणि त्याच्यात सांगितले की तुम्ही ते पाहुणे म्हणून खासगीरित्या नाव बदलून गुप्तपणे, जाहीरपणे, इच्छा असेल तेथे जायला मुभा आहे. सारे ते आमंत्रणात होते पण ते मी नाकारलं आणि मी झेकोस्लोवाकियाला गेलो असं त्यांनी सांगितलं. हे 1938 साली. त्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वीच अशीच घटना मुसोलिनीच्या बाबतीत झाली होती. 1936ला 28 फेब्रुवारीला कमला नेहरूंचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर ते लॉसेन मध्ये असतात, तिथून ते मॉन्टो इथे येतात, त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी इंदिरा आहे.
आणि ते दोघं तिथून मॉन्ट्रो त्या लासेनचं असतं, म्हणजे मॉन्ट्रोतल्या लासेनमध्ये असताना एक इटालियन कॉन्सल म्हणजे अधिकारी तिथं येतो आणि तो म्हणतो की मुसोलिनीने तुम्हाला संदेश पाठवलाय त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबद्दल, कमला नेहरूंच्या बद्दल, आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे, तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही इटालीला त्यांना भेटायला या. आणि नंतर तो आग्रह वाढायला लागला, पंडित नेहरूंच्या वरती दबाव वाढत होता, वेगवेगळ्या मित्रांच्या माध्यमातून त्यांना निरोप जात होते, फोन होत होते, आणि शेवटी त्यांना नकार द्यायचा होता. कारण मधल्या काळामध्ये काही हिंदी विद्यार्थी आणि इतर पाहुणे भारतातून तिथं गेले होते, त्यांचे फोटो किंवा त्यांची माहिती वापरून त्याचा प्रचारासाठी त्यांनी उपयोग केला होता की भारताचाही आम्हाला कसं पाठिंबा आहे. 1931 साली इटालीनं महात्मा गांधीजींची खोटी मुलाखतही तिथं पब्लिश केली होती आणि हे सगळं होतं. आणि म्हणून त्यांचे जे मित्र आहेत त्यांना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की माझी इच्छा नाहीये. परंतु योगायोगाने पंडित नेहरूंचं विमान रोमवरूनच जाणार होतं आणि तिथं एक रात्र ते थांबणार होतं. विमान तिथं पोहोचलं आणि तिथंच पोहोचल्यानंतर एक अधिकारी तिथं आला एक लिफाफा घेऊन, आणि त्यांनी सांगितलं की मुसोलिनी मंत्रिमंडळाच्या प्रमुखाचं पत्र आहे, तुम्हाला भेटायला मुसोलिनींना फार आनंद होईल आणि सायंकाळी 6ची वेळ भेटीसाठी ठरवली आहे. आणि आता रोममध्ये आहे, मुसोलिनी रोममध्ये आहे, म्हणजे त्याच शहरामध्ये दोघंही आहेत. आणि तो अधिकारी सतत त्यांना आग्रह करतोय आणि पंडित नेहरू त्यांना टाळतायत. आणि ते टाळणं जवळजवळ 1 तासभर चाललं होतं. आणि तासानंतर शेवटी ज्या वेळेला तो अधिकारी फोन करून सांगतो की पंडित नेहरू येऊ शकत नाही, त्यावेळेला सगळ्यांनी उसासा सोडलेला, आपण म्हणतो ना निश्वास सोडणं. आणि मग नंतर त्यांनी पत्र लिहून कळवले की आपण एवढ्या अगत्याने निरोप पाठवला, पण माझा योग नव्हता, याबद्दल खेद वाटतो, आपण दाखवलेलं सहानुभूती फार आभारी आहे. आणि अशा पद्धतीने त्यांचा पुढचा प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे. म्हणजे कुठं आपण कशा पद्धतीनं आपल्या देशासाठी कुठं गेलं पाहिजे, कुठं नाही गेलं पाहिजे, ह्याची जाणीव पंडित नेहरूंनी सतत ठेवलेली आहे. भारताचा शोध ही जी कल्पना त्यांच्या मनात होती, त्यांनी त्यांच्या शोध ह्या चॅप्टरमध्ये म्हटलेलं आहे, माझ्या मनात उभ्या राहणाऱ्या प्रश्नांचे समाधान होणार नव्हते. हा हिंदुस्थान देश म्हणजे काय आहे, भारतवर्ष म्हणजे काय, प्रत्येक भौतिक स्वरूप तूर्त सोडून दिले, भौगोलिक स्वरूप बाजूला ठेवले, तर त्याशिवाय भारत म्हणजे काय. भूतकाळात भारत म्हणताच कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर येत असतात, त्या काळात कशामुळे भारताला सामर्थ्य लाभले, ते सामर्थ्य त्यांनी कसे गमावले, ते सामर्थ्य संपूर्णपणे लुप्त झाले आहे का. फार विशाल संख्या भरेल इतके मनुष्य प्राणी या भारतात वस्ती करून जगत आहेत. या पलीकडे या भारतात आजकाल काही जिवंतपणा, काही तत्व आहे का, आजच्या जगात भारताचा उपयोग काय आहे का, कसा आहे. अशा विचारांची मालिका घेऊनच त्यांनी लिखाण सुरू केले. आणि मग सिंधू संस्कृती, ब्रह्मपुत्रा, यमुना, गंगा अशा वेगवेगळ्या नद्या आणि त्यांच्या भोवती भारतीय संस्कृती कशी डेव्हलप केलेली आहे. आणि त्याच वेळेला एके ठिकाणी त्यांनी सांगितले की भारत माता म्हणजे फक्त नद्या, डोंगर आणि तिथला भूप्रदेश नाहीये, तर त्याच्यात जगणारी माणसं आहेत, सगळे कोट्यानुकोटी जे भारतवासी तिथं राहत आहेत, ती भारत माता आहे. आणि भारत माता की जय म्हणजेच ह्या सर्व व्यक्तींचं जय, माणसांचं जय आहे, असं त्यांनी त्या एखाद्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात की पठाण व तमिळ, म्हणजे अफगाणिस्तानातील पठाण आणि साऊथ इंडियातले तमिळ, ह्या याच्यामध्ये एवढं वैविध्य आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन आहेत, बंगाली आहेत, गुजराती, तामिळ, तेलुगू, ओरिया, आसामी, कानडी, मल्याळी, सिंधी, पंजाबी, पठाणी, काश्मीरी, मध्य हिंदुस्थानी अशा वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या संस्कृती किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं आचार विचार करणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे भारत देश आहे. आणि तो कसा डेव्हलप होत गेला आणि त्याच्यावरती कसं कसं परिणाम होत गेला. सिंधू संस्कृतीची सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यातून डेव्हलप होत गेली. म्हणजे पंडित नेहरूंना माहिती नव्हतं की ती सिंधू संस्कृती 15 लाख स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये डेव्हलप झाली. गुजरातमध्ये लोथल इथपर्यंत असेल किंवा आपल्या भारतात अहमदनगरपर्यंत सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये सापडलेले आहेत. पण ते म्हणतात की सिंधू संस्कृतीनंतर इथं आर्य आलेले आहेत, आर्यानंतर इराणी, ग्रीक, पर्शियन, बॅक्ट्रियन, सिद्धियन, हुन, इस्लाम हे सगळे जण आलेले आहेत आणि शेवटी ते हिंदीच झालेले आहेत. आता इथं त्यांनी हिंदू हा शब्द नाही वापरला, ते हिंदी हा शब्द वापरलाय. हिंदी है हम हिंदुस्तान हमारा, असं जे आपण एका गाण्यात म्हणतो, तो हिंदुत्व म्हणण्याच्या ऐवजी हिंदुत्व हा शब्द त्यांनी वापरलाय. ब्रॉडवेल हा इतिहासकार म्हणतो की हिंदुस्थानची संग्राहक शक्ती सागराप्रमाणे अनंत होती. हिंदुस्थानातील जाती संस्था रोटीबेटी बंदी लक्षात घेतली म्हणजे त्याच हिंदुस्थानची परकीय लोक व त्यांची संस्कृती पचवून आत्मसात करण्याची ही अपूर्व संग्राहक शक्ती पाहून नवल वाटते.
ह्या संग्रहकृतीमुळे हिंदुस्थानच्या आपल्या जीवनशक्तीतला जोमदारपणा कायम राखून वेळोवेळी कायकल्प केलेला असावा. पुढे मुसलमान आले, त्यांच्यावरही या संग्रहकृतीचा परिणाम झाल्यापासून राहिला नाही. विसेंट स्मिथ हा दुसरा लेखक म्हणतोय, परकी विशेषतः मुस्लिम तुर्क लोक पूर्वी आलेल्या शक व हुयेचीन लोकांप्रमाणे हिंदू धर्मातील आश्चर्यकारक संग्रहकृती पुढे अलग राहू शकले नाही. झपाटे त्यांना हिंदू वळण लागले आहे. म्हणजे विसेंट स्मिथ म्हणजे परदेशी लोकांनी भारतीय संस्कृतीबद्दल काय म्हटले याचा रेफरन्स या ग्रंथामध्ये पंडित नेहरूंनी घेतलेला आहे. सिल्वा लेवी म्हणून जे लेखक आहेत ते म्हणतात की इराणपासून चिनी समुद्रापर्यंत, सायबेरियातील बर्फाच्छादित प्रदेशापासून जावा बोर्नियापर्यंत, ऑस्ट्रोपियापासून तो सोकोत्रापर्यंत भारतवर्षाने आपल्या धर्मकल्पना, आख्यायिका, कथापुराणे, स्वतःची संस्कृती सर्वत्र फैलावून दिली होती. शतकामधून शतकांच्या दीर्घकालात जसं 1/4 लोकसंख्येवर भारताची पक्की खून राहिलेली आहे, मानवजातीतील सत्वांशाचे सार प्रतीक म्हणून गणली जाणारी जी थोर राष्ट्रे आहेत त्यात असलेले भारताचे योग्य स्थान जग विसरले होते ते योग्य स्थान परत मागण्याचा भारताला अधिकार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा मोठा ग्रंथ भारताचा शोध किंवा हिस्ट्री ऑफ इंडिया, आणि याच्यामध्ये भारताबद्दल एवढ्या डिटेलमध्ये पंडित नेहरूंनी लिखाण केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांची भारताबद्दलचा अभ्यास, जगाबद्दलचा अभ्यास आपल्या लक्षात येतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचाच उपयोग करून एक अलिप्ततावादी धोरण जगामध्ये निर्माण केलं. ज्यावेळेला अमेरिका म्हणजे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध झाल्यानंतर 1945ला ते संपलं आणि नंतर जगाचे 2 भाग पडले. एक अमेरिकेचा भाग आहे लोकशाही, भांडवलशाही त्याचा, आणि दुसरा जो आहे तो कम्युनिझम किंवा साम्यवादी वगैरे देश, तो रशियाचा झाला. आणि ह्या 2 देशामध्ये युद्ध होईल. पुन्हा बॉम्ब म्हणजे जपानमध्ये ज्या पद्धतीनं बॉम्ब हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब पडले आणि जगाने ते एक विध्वंसक रूप बघितलं. सर्वच घाबरले होते की कधी ह्या शीतयुद्धाचा भडका उडू शकेल आणि कधीही आपल्या देशावरती किंवा आपल्याला भरडून निघावं लागेल ह्या 2 मोठ्या राष्ट्रांच्या भांडणामध्ये. अशाच वेळेला पंडित नेहरूंनी एक नवीन कल्पना काढली की ज्यांना युद्ध नको आहे, ज्यांना फक्त स्वतःची डेव्हलपमेंट करायचं, स्वतःच्या देशाची शांतपणे, अशांचा ग्रुप तयार केला आणि तो 100-150 देशांपर्यंत गेला. त्याला त्यांनी नॉन अलाइन्ड मुवमेंट असं म्हटलेलं आहे. नाम या नावाने आपण ती बघतो. तर त्याची पहिली जी ही आहे म्हणजे पंडित नेहरूंना त्यावेळेला साथीदार म्हणून मिळाले ते मार्शल टिटक युगोस्लाव्हियाचे, अब्दुल नासर इजिप्तचे, आणि ह्या त्रिकुटाने अतिशय सुंदर पद्धतीनं एक रचना केली आणि गटनिरपेक्षता किंवा अलिप्तता धोरण जगामध्ये मांडायला सुरुवात केली. त्याचं पहिलं अधिवेशन जे आहे, कॉन्फरन्स, ती बेलग्रेड इथं, सर्बियाची राजधानी जी आहे तिथं सप्टेंबर 1961ला झाली. त्याच्यात गटनिरपेक्ष धोरणाचे 25 मेंबर तयार झालेले. 3 निरीक्षक देश आले, एक पाहुणा म्हणून आलाय, म्हणजे 29 देश तिथं हजर होते. दुसरी परिषद कैरोला इजिप्तमध्ये झालेल्या ऑक्टोबर 64 साली, म्हणजे पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर एक 4-5 महिन्यांनी किंवा 3-4 महिन्यांनी. 47 सदस्य देश आहेत, 10 ऑब्झर्व्हर आहेत, 57 टोटल देश. त्याच्यानंतर लुसाके म्हणून झांबियाची जी राजधानी आहे तिथं सप्टेंबर 70 साली 55 सदस्य देश, 12 ऑब्झर्व्हर, 67 संपूर्ण 67 संपूर्ण संख्या भरते. चौथं जे आहे ते अल्जेरियामध्ये, अल्जेरियाची जी राजधानी आहे तिथं सप्टेंबर 1973ला झाली, 75 सदस्य देश झालेत, 15 ऑब्झर्व्हर आलेत, म्हणजे 90 देश झाले. 5वी जी आहे ती कोलंबोमध्ये श्रीलंकेमध्ये झालेली आहे ऑगस्ट 1976 साली. 85 देश आहेत, 19 ऑब्झर्व्हर, म्हणजे 104 देश एकत्र आले. त्याच्यानंतर हवाना, क्युबाची राजधानी जी आहे, फिडेल कॅस्ट्रोच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर 1979ला 97 देश आणि जवळजवळ 20 निरीक्षक असं मिळून 19 ऑब्झर्व्हर, गेस्ट काही असं मिळून 131 देश तिथं सहभागी झाले. आणि न्यू दिल्लीला मार्च 1983 साली इंदिरा गांधीच्या अध्यक्षतेखाली जी झाली त्याच्यामध्ये 101 देश सदस्य म्हणून तयार झालेत आणि 17 निरीक्षक आहेत, त्यांनी 26 पाहुणे म्हणून आले, 142 देश झाले. आता इथं गंमत काय झाली होती की आपण फाउंडर मेंबर आहोत, आपली मेन कल्पना आहे, पण तरी सुद्धा आपण अशी कल्पना मांडली की दुसऱ्या देशांना मोठेपणा द्यायचा, त्यांच्याकडे अध्यक्षपद द्यायचं, आपण आपल्या देशाकडे घेण्याची गरज नाहीये. हे 83 साली सुद्धा आपण का घेतलं तर 83 साली जी परिषद होणार होती त्याचं इराकला अध्यक्षपद मिळालं होतं, इराकमध्ये ती होणार होती, पण त्याच वेळेला 80 पासून इराक-इराण युद्धामध्ये युद्ध सुरू झालं होतं आणि इराणमधून ऑब्जेक्शन घेतलं की अशा वेळेला आम्ही इथं संमेलनाला येणार नाही, ते दुसरीकडे हलवलं पाहिजे, आणि म्हणून भारताने तिथं स्वीकार केला होता.
त्याच्यानंतर मग हरारेमध्ये झिम्बाब्वेला 1986ला झालं. तिथं इंदिरा गांधींचा 84 साली आपल्या देशात खून झाला होता आणि नंतर राजीव गांधी तिथं प्रतिनिधी मग गेले. मग 14वी नाम बिझनेस फोरम पण एक तयार झाला होता नामचा. 2006ला क्युबामध्ये मनमोहन सिंग आणि इतरांनी ती अटेंड केलेली आहे. 2019ला 18वी नाम परिषद बाकू इथं झाली. त्यावेळेला भारताचे उपराष्ट्रपती जे व्यंकय्या नायडू आहेत त्यांनी ती उपस्थिती केली होती. 2020 साली ऑनलाईन कोरोना ह्या रोगामुळं नामची जी ऑनलाईन आभासी शिखर परिषद झाली होती ती 19वी होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यात भाग घेतला होता. आता कसं झालं, 1989 मध्ये रशियाची शक्ल झाली, शीत युद्ध संपलं आणि त्याच्यामुळं तसं नामचं किंवा नॉन अलाइन मुवमेंट याच्याबद्दलची थोडीशी नेसेसिटी कमी व्हायला लागली. परंतु अमेरिकन युरोपियन लेखकांमधल्या एका लेखकाने मी मागच्या वेळेला सांगितलं आपल्याला की पूर्वी जो अमेरिका वर्सेस रशिया वाद होता तो संपल्यामुळं 95-96च्या दरम्यानच त्यांनी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन अँड रिमेकिंग ऑफ द वर्ल्ड ऑर्डर नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये एक थेरी मांडली की नवीन फंड आहे आणि बेसिकली ती शस्त्र विक्रीसाठी जे शस्त्राचे कारखाने अमेरिका युरोपमधल्या लोकांच्या त्याच्यातून त्यांना फायदा होत राहावा याच्यासाठी त्यांनी जो उद्योग केलेला आहे आणि मग त्यांनी नवीन फंडा पाडला की इथून पुढं जे देशाला युरोपला आणि अमेरिकेला जो धोका आहे तो मुस्लिम लोकांच्याकडून आहे आणि इथून पुढचं जे पोलरायझेशन आहे ते हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये होणार आहे आणि अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम हा गेली 30-35 वर्ष युरोपचा भाग चालू आहे. आपण भारताने जी नॉन अलाइन मुवमेंटच्या माध्यमातून सर्वांशी मैत्री जी ठेवली होती त्याचा फायदा आपल्या देशाला अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला. ब्रिटिश काळात भारतीयांना फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचीच पदवी दिली जात होती. कन्स्ट्रक्शनशी संबंधित जे इंजिनियर बनवतं त्याची. इतर इंजिनियर्सची पदवी आपल्याला मिळत नव्हती. पंडित नेहरूंनी आणि शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी IIT स्थापन करायला सुरुवात केली स्वातंत्र्यानंतर आणि पहिली खरगपूर इथं कलकत्ता येतं IIT स्थापन झाली 1952 साली. मुंबईतलं IIT झाली रशियाच्या मदतीनं 58 साली. मद्रासी IIT पश्चिम जर्मनीच्या मदतीनं 59 साली. कानपूरची अमेरिकेच्या मदतीनं 59 साली आणि दिल्लीची ब्रिटनच्या मदतीनं 61 साली. म्हणजे दोन्ही ब्लॉकमधल्या लोकांशी आपले संबंध अतिशय चांगले राहिले आणि सगळ्यांच्याकडून आपण मदत केली. भारतानंतर अविकसित देशामध्ये फक्त कोरिया, तैवान यांनीच अशा संस्था यशस्वीपणे निर्माण केल्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पण आपण सुरू केल्या. कलकत्ता, अहमदाबाद वगैरे इथं मोठमोठ्या हे झाल्या आणि मग जागतिक दर्जाचे जे इंजिनियर्स, इंटरप्रेन्योर्स, बिझनेस मॅनेजर्स आपण सुरू केले ते अमेरिका, इंग्लंड, युरोप, अरब राष्ट्रांमध्ये जगभर पसरले गेले, सेटल झाले आणि जगभर आपलं एक सिलिकॉन व्हॅलीमध्ये जसं आपण म्हणतो की 80% भारतीय इंटेलेक्च्युअल्स तिथं आहेत आणि तशाच पद्धतीनं मग जे कारखाने तयार झाले. भिलाईचा बोकोरो पोलाद कारखाना जो आहे तो रशियाच्या मदतीनं झाला. रुरकेलाचा कारखाना जो आहे पश्चिम जर्मनीच्या मदतीनं झाला. दुर्गापूर प्रकल्प आहे तो इंग्रजांच्या मदतीनं झाला. तारापूर अणुशक्ती केंद्र मुंबईमध्ये जे आपण म्हणतो त्यातली जी अप्सरा अणुभट्टी जी आपण निर्माण केली तिच्यासाठी कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स यांनी मदत केलेली आहे. अगदी चीनचं उदाहरण घेऊया आपण की चीननं भारताकडून काही वस्तूच्या बदल्यामध्ये आपल्याला धान्य पाठवायला आपल्याकडं पहिल्यांदा सांगितलं तसं जी अवस्था वाईट होती तर टोटल 10 लाख टन धान्य चीन आपल्याला 50 साली पाठवणार होता आणि लगेच त्यावेळेला करार झाल्यानंतर लगेच 80 टनाचा तांदूळ आणि 1,80,00,000 टन तांदूळ आणि 1.5 लाख टन गहू भारताकडे त्यांनी रवाना केला होता. पुढे चीनच्या चुकीच्या धोरणांमुळं जसं आपल्याला माहिती आहे की मावनी चिमण्या मारा आणि हे करा म्हणून सांगितलं आणि अगदी आपण ट्रकच्या ट्रक भरून चिमण्यांचे मोठमोठे डोंगर आपण बघितले आणि त्याच्यामुळं ज्या चिमण्या कीटक खात होत्या आणि ते कीटक न मेल्यामुळं नंतर जे धान्य लावायचा, शेती करायचा प्रयत्न केला ते सगळं उद्ध्वस्त झालं आणि एक दुष्काळ तिथं निर्माण झाला आणि त्यांची पुढे वाईट अवस्थेने त्याच्यातून भारतावरती युद्ध कसं करावं त्यांना इच्छा निर्माण झाली. तो भाग पुढचा आहे. आता आपण बेसिकली भारताचं जे हे धोरण आहे तर ह्या धोरणामध्ये बेसिक मुद्दे कसे असतात म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याकडं विहिरीत असलं तर पोहऱ्यात येतं. आता एखाद्या देशाला जर जगामध्ये एक मोठी शक्ती बनायची आहे म्हणजे महासत्ता बनायची तर त्याला काय अपेक्षित असतं तर प्रदीर्घ इतिहास लागतो. आपल्या देशाला तो इतिहास आहे 5,000-7,000 वर्षाचा इतिहास आहे आपला. मोठा भूप्रदेश आहे. भारत 7व्या क्रमांकाचा भूप्रदेश असलेला देश आहे. जगातील
जवळजवळ 150 कोटी, आज आपण म्हणूया 150 कोटीच्या आसपास लोक आहेत जे देशाला मातृभूमी म्हणतात. म्हणजे जगात आपला लोकसंख्येच्या अनुषंगाने पहिला क्रमांक आहे. मनुष्यबळ मोठं आहे. आपल्याला सेना दलाच्या संख्येत आपण पहिल्या 5 मध्ये, पहिल्या 3 मध्ये आहोत. त्याच्यानंतर म्हणजे नाविक दल, वायुदल, आरमार, त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो की अंतराळातल्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण पहिल्या 2-3 मध्ये आहोत, काही ठिकाणी पहिले आहोत. म्हणजे हा जो भाग आपल्या देशाने डेव्हलप केलेला आहे तो तुम्हाला महासत्तेकडे नेऊ शकतो. गटनिरपेक्ष जे आहे त्याचा आपण फाउंडर आहोत. म्हणजे जवळजवळ 150 सदस्य जर आपले तयार होत असतील आणि जगामधले 200 देशातले मग राहिले किती आणि ते मग बाकीच्यात किती डिस्ट्रीब्यूट झाले, म्हणजे आपल्याला मान देणारी लोक किती आहेत हे आपण समजून घेत आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रकुल जे राष्ट्रांचं संघटना आहे त्याच्यात आपण प्रजासत्ताक असूनही स्पेशल प्रोव्हिजन म्हणून आपलं नाव त्याच्यात इंग्रजांनी इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे भारतासाठी एक वेगळा नियम तयार करून त्यांनी आपलं एंट्री तिथं केलेली आहे. युनोचे संस्थापक सदस्य आहोत आपण. म्हणजे युनायटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्र जे परिषद आपण निर्माण केल्या त्याच्यामध्ये आपला मोठा वाटा आहे. आर्थिक बाबतीत आज जरी आपण तिसरी शक्ती असलो तरी आपण पुढे जाऊ शकतो. आपल्याला प्रयत्न करावे लागतील. वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण श्रेष्ठ आहोतच. नैसर्गिक खनिज संपत्तीसाठी जे आहेत आपल्याकडे ते चांगले आहे. शेकडो किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. हिमालयासारखं पर्वत आपल्याला आहेत. मोठ्या नद्या आहेत. म्हणजे महासत्ता होण्यासाठी जे काही सगळं आपल्याकडे आहे ते आहे. आता उत्कृष्ट नेतृत्व हा एक महत्वाचा घटक असतो. तो ज्या ज्या वेळेला आपल्याला मिळत जाईल त्या त्या वेळेला आपला देश पुढचा प्रवास सुरू करू शकतो आणि तशा पद्धतीनं ते होईल. म्हणजे आपण योजक असतात तर दुर्लभा म्हणतो तशा पद्धतीनं हे सर्व गोष्टी असताना मग पुढे योजना आपण व्यवस्थित करणारी शक्ती आपल्याबरोबर पाहिजे. तशा पद्धतीचं नेतृत्व आपल्यात पाहिजे आणि ते लोकशाहीच्या माध्यमातूनच येऊ शकतं, हुकुमशाहीच्या माध्यमातून नाही. आता कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण निश्चित होताना काय घटक असतात. भौगोलिक स्थान त्या देशाचं कुठलं आहे, इतिहासाचे अनुभव काय, त्याला राजकीय परंपरा काय, लष्करी सामर्थ्य त्याचं कसं आहे, राष्ट्रीय चारित्र्य कसं आहे, अंतर्गत वातावरण कसं आहे त्या देशामध्ये, आंतरराष्ट्रीय वातावरण त्या देशाने कसं निर्माण केलेलं आहे. म्हणजे अंतर्गत वातावरण जर शांततेचं नसेल तर तुम्ही बाहेर काय करू शकणार आहात. आणि आंतरराष्ट्रीय देशामध्ये तुम्ही समजा तुमच्या देशातल्या परदेशी नागरिकांना कसं वागवतं त्या दृष्टीनं ते देश तुमच्या नागरिकांना वागवणार आहेत. तुमच्या राजकीय संस्थांच्या संसद, पंतप्रधान, अध्यक्ष वगैरे ह्यांचे एकमेकाशी संबंध कसे आहेत. निर्णय घेणाऱ्याचं व्यक्तिमत्व कसं आहे. म्हणजे शेवटी आपण ज्या मुखातून देश पुढे हे करतो चालतो ते कसे आहेत ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. आणि मग आपण आपला जो इतिहास बघतोय तो बघितलं की बेलग्रेडमध्ये 1927-28ला पंडित नेहरूंनी तिथं स्वतःला हे केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये स्वतः सहभाग नोंदवलेला आहे. आणि असंच मग भारताचं जे परराष्ट्र धोरण पहिल्यांदा निर्माण झालं काँग्रेसच्या माध्यमातून तर त्याचं प्रमुखपद नेहरूंना दिलं गेलं. आणि मनोहर लोहियासारखे किंवा इतर राम मनोहर लोहिया किंवा इतर तरुण मुलं त्यांच्याशी बरोबर कार्य करण्यासाठी दिले होते. आणि आपल्या भारताचं जे आंतरराष्ट्रीय घटना किंवा धोरण होतं म्हणजे काँग्रेस त्यावेळेची काँग्रेस चळवळ जी आपण म्हणूया तर आफ्रो आशियन राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यांना काँग्रेस नेहमी पाठिंबा देत असे. जपानने मंचुरियावर, इटलीने अबिसिनियावर, जर्मनीने जेकोस्लोवाकियावर, पोलंडवर केलेल्या आक्रमणाचा काँग्रेसने त्यावेळी म्हणजे पारतंत्र्य असताना सुद्धा धिक्कार केलेला आहे. काँग्रेसच्या परराष्ट्रीय धोरणाविषयक ठरावात साम्राज्यवादाला विरोध हे प्रमुख सूत्र होते. चिनी लोकांना मदत करण्यासाठी काँग्रेसने एक वेगळं डॉक्टर अटल म्हणून जे आहे त्यांच्या माध्यमातून हे केलं होतं आणि डॉक्टर कोटणीस पण त्याच्यात होते. एक डॉक्टरांचं पथक चीनमध्ये पाठवलं होतं आणि मावनी त्याच्याबद्दल भारताला पत्रही लिहिलं होतं आभाराचं. काँग्रेसने नेहमी वर्णभेद, लष्करशाही, वंशश्रेष्ठत्व, हुकुमशाही यांना विरोध केला. युद्धाला विरोध व शांतता प्रस्थापनेला पाठिंबा काँग्रेसच्या धोरणाचं पहिल्यापासूनचे प्रमुख धोरण आहे. स्वातंत्र्य लढ्यात नेहमी असं म्हणलं की भारतीयाबरोबर सर्व परतंत्र राष्ट्र स्वतंत्र व्हावी. कळकळीची आमची अशी आशा आहे की भारताचं स्वातंत्र्य केवळ भारतापुरता प्रश्न नसून तो जागतिक स्वातंत्र्याचा, मानवतेचा प्रश्न आहे असं गांधी म्हणायचे. आम्ही कोणाचे गुलाम होणार नाही आणि आम्ही कोणाचे स्वामी होणार नाही. म्हणजे आमच्यावरती कुणी राज्य करू शकणार नाही आणि आम्ही कुणावरती करणार नाही अशी जी आपली मानसिकता होती. आणि त्याच्यातून ह्या 2 गट जे निर्माण झाले होते त्या 2 गटामध्ये आपण जाणार नाही हे पहिल्यापासूनच निर्माण झालं. आणि ही जी आपली भारताची आदर्शवादीची कल्पना होती ती शांतता व अहिंसा याच्यावरती होती. सत्ता व राजकारण याच्याबद्दल आदर्शवादी धोरणं आपली पाहिजेत. आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलही भारताच्या आदर्शवादी कल्पना होत्या. वसुधैव कुटुंबकम, सर्व जग हेच आपलं कुटुंब आहे अशी भावना
ही आपण आपल्या पार्लमेंटमध्ये किंवा याच्यामध्ये हे करावं आणि सर्व जगाचंच एक संयुक्त राष्ट्र व्हावं असं त्यांची जी कल्पना आपल्या देशामध्ये होती ती आहे. साम्राज्यवाद आणि वंशश्रेष्ठत्व हिटलरच्या कल्पनांना भारताने कधीच मान्यता दिलेली नव्हती. आपल्या स्वातंत्र्य आंदोलनात कुठेतरी आशयवादी झालो असं काही लोक म्हणतात ज्यावेळेला सुभाषचंद्रांनी जपानचा हे केलं, पण तो टेम्पररी तेवढ्यापुरता होता. आपण अशा पद्धतीनं आशिया युरोप असा वेगळा विचार करत नव्हतो. गांधी विचारांचा प्रभाव असल्यामुळे भांडवलशाही नको, साम्यवादही नको, अशा पद्धतीची एक सगळ्यांना एकत्र घेणारा विचार आपण एकत्र मांडण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण 7 सप्टेंबर 1946ला रेडिओवरून नेहरूंनी हे केलं होतं, ज्यावेळेला हंगामी सरकार स्थापन झालं होतं. नेहरू त्याचे पंतप्रधान होते. 46 साली ते म्हटले की जागतिक शांतता व स्वातंत्र्य यासाठी सर्व राष्ट्रांशी सहकार्य करायचं, एकमेकांच्या विरुद्ध उभा राहिलेल्या 2 गटापासून दूर राहायचं, पारतंत्र्य वसाहतवाद याखाली पिचल्या गेलेल्या राष्ट्रांना मदत करायची, वंशश्रेष्ठत्व वर्णभेद यांना विरोध करायचे, कॉमनवेल्थ आणि नेशन्समध्ये राहणे, इंग्लंडशी मैत्रीचे संबंध ठेवणे आणि अमेरिका रशिया दोघांशी मैत्री कायम ठेवणे, म्हणजे सर्वांशी मैत्री ठेवणे, आशियाई देशाशी घनिष्ठ संबंध वाढवणे परराष्ट्रीय धोरण नेहमी ध्येय उद्दिष्टाच्या रूपाने मांडलं जातं. परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्ट अशी सांगितलीत की ते त्या व्याख्यानाशी संबंधित आहे की देशात स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, प्रादेशिक अविभाज्यता याचं रक्षण करायचं, देशाचा आर्थिक विकास झपाट्याने करायचा, देशाला समृद्ध करायचं, आग्नेय आशिया व दक्षिण आशिया येथे भारताचे प्रभाव क्षेत्र स्थापायचं, आफ्रिका आणि आशिया खंडातील राष्ट्रात सहकार्य करून त्यांची ताकद वाढवायची, जागतिक राजकारणात त्यांना महत्वाचे स्थान निर्माण करून द्यायचं, वसाहतवाद, साम्राज्यवाद, वंशवाद यांच्याशी संघर्ष करायचा, लष्करी गट टाळायचे, गटांच्या राजकारणात गुंतायचं नाही, युनोमध्ये क्रियाशील भाग घ्यायचं, जागतिक शांततेसाठी प्रयत्न करायचे, देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी सगळ्यांकडून मदत घ्यायची, शस्त्रास्त्र संन्यासाचा प्रचार करणे, शस्त्रास्त्र स्पर्धेला, अण्वस्त्रांच्या साठ्याला विरोध करायचा, विकसनशील देशाची बाजू उचलून धरायची, म्हणजे प्रत्येकाला मदत करायची. आणि म्हणून भारताच्या संरक्षण विभागाचा उद्देश सांगितला, शांतता राखणे, देशाच्या आक्रमणापासून संरक्षण करणे, भारतीय उपखंडात चिरंतन शांतता प्रस्थापित व्हावी ही संरक्षण खात्याची जबाबदारी. त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या भूमीवर कोणी आक्रमण करू नये, आपल्या आकाश क्षेत्रात कोणी अतिक्रमण करू नये, आपल्या सागर हद्दीत कोणी घुसता कामा नये, यासाठी संरक्षण व्यवस्था सज्ज ठेवायला लागते. काही देशाच्या सरकारी विभागाला युद्ध खातं म्हटलं जातं, आपण संरक्षण विभाग म्हटलंय. युद्ध टाळणं हेच आपलं बेसिक प्रिन्सिपल आहे, म्हणूनच आपण त्याला संरक्षण खातं म्हटलेलं आहे. आणि मग आपला शेजारचा देश चीन जो आहे त्याच्याशी आपण 54 साली पंचशील करार केलेला आहे. त्याच्यामुळं एकमेकाशी आपण शांततापूर्ण सहअस्तित्वामध्ये राहायचं, आपापसातील प्रश्न शांततेने वाटाघाटी सोडवायचे, परस्परात समानतेने आदरपूर्वक वागायचे, आक्रमण एकमेकावरती करायचं नाही, अशी 5 तत्व आहे. फक्त इंग्लंड म्हणजे भारत आणि चीन यांची मैत्री जास्त वाढू नये म्हणून एक घटना अशी घडलेली आहे की 1955 साली बांडुग इथं, इंडोनेशिया देशाची जी राजधानी आपण म्हणतो, तिथे एक आफ्रो आशियन परिषद होती आणि भारताचं जे काश्मीर प्रिन्सेस म्हणून विमान आहे ते आपण चीनी पंतप्रधानांना तिथं जाण्यासाठी दिलं होतं. पण त्या विमानात काहीतरी दगा फटका होऊ शकेल असं वाटून चीनचे पंतप्रधान दुसऱ्या विमानातून तिथं गेले आणि हे विमान आकाशात उडालं आणि त्याचा स्फोट झाला आणि सगळे विमानातले प्रवासी मृत्युमुखी पडले आणि तिथून चीनच्या मनामध्ये भारताबद्दल संशय निर्माण झाला. 1955ची घटना आहे ही. आणि बेसिकली इंटेलिजन्स ब्युरो किंवा आपल्या गुप्तहेर संघटनांनी माहिती काढली की हे सगळं इंग्रजांचं कार्य होतं की चीन आणि भारत जर एकत्र मोठे देश आले तर पुढे आपल्याला त्रास होऊ शकेल आणि म्हणून ह्या दोघात वितुष्ट निर्माण झालं पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी तो स्फोट घडवून आणला आणि ते विमान तिथं उद्ध्वस्त झालं. आणि त्याच्यानंतर मग चीनने भारतावरती आक्रमण केलं, हे आपल्याला माहिती आहे. 62 साली वगैरे तो इतिहास तो आपण समजून घेताना आपलं जे धोरण आहे त्या धोरणामुळं जगातले सर्वच म्हणजे अमेरिका आणि रशिया दोघंही आपलं कसं कौतुक करत होते, चर्चिलनी पण आपलं कसं कौतुक केलं होतं, म्हणजे इंग्लंड सुद्धा आपल्या नॉन अलाइन मुवमेंटला कसं पाठिंबा देत होते हे आपण समजून घ्यायचं. आयसेनहोवर ज्या वेळेला आपल्या भारतात आले होते, भारतीय संसदेत त्यांचं व्याख्यान होतं आणि त्यावेळेला नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचं त्यांनी कौतुक केलं आणि ही आपल्या जगाची गरज आहे हे त्यांनी मान्य केलं. चर्चिलने पंडित नेहरूंचा उल्लेख लाईट ऑफ आशिया असा केलेला आहे, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आपण स्वतंत्र होत असताना विरोध करणारे सगळ्यात जास्त चर्चिलच होते. परंतु एकदा भारत स्वतंत्र झाला आणि नंतर इंग्लंडशी सुद्धा शत्रुत्वाची भावना आपण न घेता ज्या पद्धतीनं सर्वांना एकत्र घेऊन चालत होतो ते बघून
चर्चिलला नेहरूंच्या बद्दल अपेक्षा निर्माण झाली. ते म्हटले की जागतिक राजकारणामध्ये नेहरू खूप महत्वाचा रोल करतील आणि तुमच्या गुटनिरपेक्ष धोरणामुळे भारत स्वतःची जागा जगामध्ये उच्चस्थानी निर्माण करेल, असं त्यांनी पत्रात तिथं म्हटलं होतं. आता रशियाचे ख्रुश्चेव आहेत, त्यांना ही गोष्ट नेहमी आवडत होती. स्टॅलिन जे होते पहिल्यांदा, ते ज्याला आपण म्हणतो की ते ब्लॉकवादी होते आणि त्याच्यामुळेच दुसऱ्या महायुद्धानंतर हे ब्लॉक तयार झाले होते. आणि त्याच्यानंतर स्टॅलिनचा 53 साली मृत्यू झाला आणि ख्रुश्चेव तिथं आले आणि ख्रुश्चेवनी नंतर हळूहळू ज्याला आपण युद्ध परिस्थिती जशी कमी होईल जगामध्ये याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ते 12 डिसेंबर 1962ला चीनबद्दल म्हणतात की चीनने भारतावरती जे आक्रमण केलं 2 महिन्या अगोदर जे केलं होतं, तर त्या आक्रमणानंतर चीननं जर आक्रमण केलं, ज्या लाईन मॅकमोहन रेषा जी लाईन होती त्या लाईनमध्ये त्यांनी भारताच्या हद्दीमध्ये आक्रमण केलं आणि स्वतःच नंतर माघारी आलेत आणि जी आक्रमण रेषा होती मॅकमोहन रेषा, तिथून सुद्धा चीन स्वतःच्या जागेपासून 20 किलोमीटर आत का गेला मग? म्हणजेच तुम्हाला ह्या युद्धामध्ये ही जी मधली जी रेषा आहे मॅकमोहन रेषा ती मान्यच आहे, मग युद्ध तुम्ही कशाला केलं? त्याचं खरं उत्तर 74 साली मिळालं. चीनचे अध्यक्ष लिओ शाओ ची म्हणून जे आहेत ते श्रीलंकेचे अध्यक्ष भंडारनाईक यांना भेटले होते. भंडारनाईकांनी त्यांना प्रश्न विचारला की ब्रह्मदेशातली मॅकमोहन रेषा ब्रह्मदेशाशी संबंधित तुम्हाला मान्य आहे, मग भारतात तीच पुढे गेलेली तुम्हाला का मान्य नव्हती? तर त्यांनी सांगितलं की हा मॅकमोहन रेषेचा प्रश्नच नव्हता. भारताच्या तटस्थ राष्ट्रामधील नेतृत्वाचा दरारा, उंची याला हादरा देण्यासाठी चीनचे आक्रमण होते. म्हणजे आशियाचं नेतृत्व चीनकडे आलं पाहिजे आणि भारत ते ह्या नॉन अलाइन मुवमेंटमुळे तो आशिया आणि आफ्रिकेतलं नेतृत्व घेतोय हे आम्हाला मान्य नव्हतं आणि म्हणून आम्ही हल्ला करून त्याचं नाक ठेचायचं किंवा त्यांना बेअब्रू करायचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्याच पद्धतीनं म्हणजे फेब्रुवारी 1979 रोजी चीनचं ऑफिस रेकॉर्ड जे आहे त्या रेकॉर्डमध्ये एक नोंद आहे, व्हिएतनामवरती त्यांनी हल्ला केला होता आणि त्याच्यात रेकॉर्डमध्ये म्हटले की चीनने व्हिएतनामवर केलेलं आक्रमण हे जसा भारताला 1962 साली धडा शिकवला तसाच व्हिएतनामला शिकवण्यासाठीचे हे आक्रमण आहे. आणि ह्या 62 युद्धामुळं अमेरिकेनं मॅकमोहन रेषा मान्य केली, कारण चीन स्वतःच युद्धानंतर जे युद्ध त्यांनी सुरू केलं आणि पुन्हा युद्ध संपवताना त्यांनीच एकतर्फी युद्ध संपवलं आणि त्याच्यानंतर जे मागं गेलेले आहेत तर ते 20 किलोमीटर मागे गेलेत. म्हणजेच त्यांच्या लक्षात आलं की तुम्हाला याच्याशी काही संबंधच नाहीये. आता हा सगळा जो भाग होता म्हणजे चीनचा प्रॉब्लेम नक्की काय झाला होता, तो 22 डिसेंबर 1962 साली मुख्यमंत्र्यांना जे नेहरूने पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये अतिशय डिटेलमध्ये केल्याने आपण एका व्याख्यानामध्ये ते पत्रही घेतलं होतं. तर त्याच्यात त्यांनी जी बेसिक कल्पना मांडलेली आहे की ते म्हणतात की जगामध्ये जे 2 ब्लॉक तयार झाले, एक अमेरिकेचा आणि एक रशियाचा, आणि त्या ब्लॉकमध्ये गेल्यानंतर सगळी लोक घाबरलेली आहेत, जगातले बरेच देश घाबरलेले आहेत की आता इथं जर आणखीन पुन्हा गोंधळ निर्माण झाला तर पुन्हा महायुद्ध होणार, पुन्हा बॉम्बस्फोट होणार, पुन्हा अणुस्फोट होतील आणि पुन्हा लाखो लोक मरतील. आणि अशा भीतीमध्येच ज्या लोकांना सुखाने शांततेने जगायचं आहे अशा लोकांचा एखादा ग्रुप तयार व्हावा जगामध्ये, ती इच्छा ती गोष्ट नेहरूंच्या माध्यमातून निर्माण होत गेली आणि त्याच्यामुळं त्या नॉन अलाइन मुवमेंटमुळं जगामध्ये एक शांतता निर्माण व्हायला लागली की जी अमेरिका आणि रशिया दोघांनाही मान्य होती. कारण त्यांना कसं झालं होतं की त्यांच्या लक्षात असं आलं होतं की आपण दोघं आपण स्वतः विड्रॉ होऊ शकत नाही, परंतु अशी एक शक्ती आपल्या जगामध्ये निर्माण झालेली आहे की उद्या समजा अटीतटीची टोकाची भूमिका घ्यावी आपल्याला लागली तरी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी, आपल्याला हे करण्यासाठी कोणीतरी एक मध्यस्थ लागतो. तो मध्यस्थता नेहरूंच्या किंवा भारताच्या माध्यमातून जगामध्ये निर्माण होतोय आणि म्हणून ते अप्रिशिएट करत होते, कौतुक करत होते, आपण बघितलं आता मगाशी. परंतु ही शांतता चीनला का नको होती? त्या पत्रामध्ये पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की चीनचं एक धोरण होतं की 65 कोटी लोकसंख्या त्यावेळेला चीनची होती आणि त्यांचं असं सतत एक मूर्खपणाचं तत्वज्ञान होतं की आम्ही कुठल्याही देशाशी युद्ध करू शकतो, आमचे काही करोड लोक मेले तरी चालतील, आमच्याकडं 65 कोटी लोक आहेत, निम्मे गेले तरी चालतील, निम्मे शिल्लक राहतील आणि आमचा देश पुन्हा शिल्लक राहू शकतो, त्यामुळे आम्हाला युद्धाची भीती नाहीये. आणि जे वेगवेगळे मार्ग ते देशाच्या सुधारणेसाठी अवलंबत होते, त्यातला मगाशी मी चिमण्यांचा तुम्हाला सांगितला.
आणि त्याच्यामधून जो गोंधळ झाला आणि जे एक मॅनमेड दुष्काळ चीनमध्ये निर्माण झाला, 3 वर्ष दुष्काळ पडला तिथं. आणि त्या 3 वर्षामध्ये लाखो लोक त्यांचीही दुष्काळामुळे हालहाल होऊन मरायला लागले. रशिया माइल्ड झाल्यामुळं, रशिया भांडखोरपणा त्यांनी सोडून दिल्यामुळं, ख्रुश्चेवांच्या माध्यमातून रशिया ज्यावेळेला भारताचं कौतुक करायला लागलाय, भारताला मदत करतोय, त्याच्यामुळं आणि चीनचा जो अग्रेसिव्हनेस होता तो रशियाला न पटल्यामुळं रशिया आणि चीनमध्ये दोघांचे वितुष्ट निर्माण झालं होतं. आणि त्याच्यामुळं रशियाला पाठवलेले लाखो टेक्निशियन्स आणि एक्सपर्ट लोक रशियाने चीनमधून माघारी घेतले होते. आणि त्याच्यामुळे तिथल्या ज्या फॅक्टरीज आहेत, म्हणजे कारखाने जे तिथं निर्माण होते ते रशियाच्या मदतीनं, ते सगळे ओस पडले होते, अर्धवट कन्स्ट्रक्शन झालेले, अर्धवट मशीन्स असलेल्या. आणि अशा पद्धतीनं मग चीनने असा विषय केला की भारताला असं आपण काहीतरी हे करूया की भारतावरती जर हल्ला केला, त्याला जर अपमानित केलं गेलं आणि तो मदतीसाठी अमेरिकेकडे गेला आणि पुन्हा महायुद्धाची किंवा जागतिक युद्धाची जर कंडिशन तयार झाली तर रशियाला मग आपल्याबरोबर येण्याशिवाय पर्याय होणार नाही, कारण आपल्याकडे 65 कोटी लोकसंख्या आहे. म्हणजे चीनसाठी पुन्हा ते सगळे रशियाचे टेक्निशियन, पैसा, असं सगळं पुन्हा येऊन आपल्या देशाची प्रगती पुन्हा होऊ शकते. हा एक देडगुजरी विचार त्यांनी केला होता आणि त्याच्यासाठी माध्यम म्हणून त्यांनी भारतावरती आक्रमण केलं. तर ते सांगताना नेहरू म्हणतात की ऐसे हालात पैदा किए जाए की सोवियत संघ को चीन की मदद करने के लिए विवश होना पड़े, या हासिल करने के लिए फिलहाल भारत एक आसान शिकार था. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी हे केलं होतं. आणि त्यांचं असं मत होतं की इसलिए अपनी इस व्यापक नीति को अमली जामा पहनने के लिए भारत को अपमानित किया जाना था और उसे तो या तो पश्चिमी ब्लॉक में शामिल होने के लिए या फिर चीन के सामने समर्पण करने के लिए विवश किया जाना था. ये समर्पण भौतिक समर्पण के रूप में नहीं होना था, बल्कि एक मानसिक समर्पण के रूप में होना था. आणि तसंच भारताला अपमानित केल्यानंतर पुन्हा त्यांनी विड्रॉ केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं चीनने आक्रमण केलं आणि परत त्यांनीच माघारी घेतली. आणि मग आपण चीनशी कसं वागत होतं, म्हणजे त्याच्या अगोदरचा जो आपला भाग आहे. 1925 सालापासून काँग्रेस समिती जी आहे ते ज्यावेळेला चीनमध्ये ग्रहयुद्ध सुरू होतं त्यावेळेला इंग्रजांनी म्हणजे ब्रिटिश भारताने तिथं सैन्य पाठवू नये म्हणून काँग्रेसनी ठराव हे केले होते. 1936ला ज्यावेळेला जपानने चीनवर आक्रमण केलं त्यावेळेला चीनला मदत करण्यासाठी डॉक्टर अटल यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर कोटणीस आणि हे सगळे जे डॉक्टर गेले होते तर त्यांना पाठवलं होतं वैद्यकीय पथक. आणि माओ झेडॉंगने नेहरूंना 24 मे 1939 साली पत्र पाठवून आभार मानलेले आहेत भारताचे आणि नेहरूंचे. म्हणजे अशा पद्धतीनं चीनशी रिलेशन आपलं 1925 पासून सुरू आहे. तिथलं जे ग्रहयुद्ध चालू आहे त्या ग्रहयुद्धामध्ये चांग काय शेक आणि माओ ह्या दोघांच्या मध्ये जे ग्रहयुद्ध चालू आहे त्यांनी नेहरूंनी ह्या दोघांच्याही मध्ये पडलेले नाहीयेत. जोपर्यंत चांग काय शेक तिथं लीडर होते त्यावेळेला ते 39 साली चीनमध्ये गेले, तिथं त्यांनी भाषण केलेलं आहे. नंतर 42 साली त्यांच्या मिसेस भारतात आलेल्या आहेत, त्यांचाही आदर सत्कार आपण केलेला आहे. ज्यावेळेला 49 साली हे झालेले आहेत अंतर्गत लाथाळ्यामुळे शेवटी चांग काय शेक हरतात आणि माओ जिंकतो 1 ऑक्टोबर 49 साली. त्यावेळी त्यांनी चीनला लगेच मान्यता, नवीन चीनला, कम्युनिस्ट चीनला मान्यता दिलेली आपल्या देशाने आणि पुन्हा आपण व्यवस्थित त्यांच्याशी शेजारी राष्ट्र म्हणून राहूया. पण त्यांचं कसं झालं, कम्युनिस्ट फिलॉसॉफी विचित्र पद्धतीने विचार करत होती की आपण भारत हा भांडवलशाही राष्ट्रांचा एजंट असणार आहे, त्याच्याऐवजी आपण भारतातल्या कम्युनिस्ट लोकांना एनर्जी देऊया आणि त्यांच्याकडून भारतात क्रांती करून आपण भारत कम्युनिस्ट बनवूया वगैरे अशा पद्धतीनं त्यांचे विचार मला होते. आणि पंडित नेहरूंच्या बद्दल हे नेहरूंच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी पोहोचत होत्या. मग त्यांनी काय केलंय की शेवटी देशाची धुरा वाहताना मैत्रीचा देखावा करून मनात सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतात. 1952 सालची एक घटना आहे. भारताच्या गुप्तवारा खात्याच्या देशभरच्या अधिकाऱ्यांची एक परिषद दिल्लीला भरली होती. BN मलिक जे IB चे जे प्रमुख होते, इंटेलिजन्स ब्युरो ऑफ इंडियाचे जे, तर त्यांनी पंडित नेहरूंनी भाषण करावं म्हणून सांगितलं, मार्गदर्शन करावं अधिकाऱ्यांना. आणि मग पंडित नेहरूंनी काय केलंय ते सांगितलं की मी जे काय बोलतोय ते मी उघड, तुम्ही जास्त स्प्रेड करू नका. पण 19 मार्च 1952ला पंडित नेहरूंनी त्या सगळ्या भारतातल्या अधिकाऱ्यांना म्हणजे गुप्त वार्ता खात्याच्या अधिकाऱ्यांना जे सांगितलेलं आहे ते भाषण असं म्हणतं की आजवरचा इतिहास पाहता चीन हा आक्रमक स्वभावाचा देश आहे. आता तर त्याने आक्रमक स्वरूपाची राजकीय विचारसरणी स्वीकारली आहे. मागील 20 वर्षात त्याने युद्धाचा अनुभव घेतला आहे आणि 65 कोटीच्या लोकसंख्येवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.
इतर देशांना बरोबरीच्या नात्याने वागवण्यात चीनचा विश्वास नाही. म्हणून किमान आर्थिक आणि राजकीय स्थिरता आल्याबरोबर तो म्हणजे चीन आपला प्रभावाने आपले नेतृत्व वाढवण्याचा प्रयत्न करील. आशियातील वर्चस्वासाठी संघर्ष करताना त्याला सर्वात मोठा अडथळा असेल तो भारताचा. चीनला हे माहिती आहे की भारतावर जर आपण राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात वर्चस्व निर्माण केले तर इतर देशावर असेच वर्चस्व निर्माण करणे सहज शक्य होईल. चीनचे आक्रमक नेतृत्व या दिशेने जाण्याचा एक जवळचा मार्ग म्हणून ते प्रदेश भारताच्या उत्तर सीमेवरील काही भूभाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल. या भागात जर चीनचे राजकीय वर्चस्व प्रस्थापित झाले तर चीनी संस्कृतीचा प्रभाव सहज वाढू शकेल. चीन कदाचित स्थानिक कम्युनिस्ट पक्षाला प्रोत्साहन देऊन त्याद्वारे आपल्याला अनुकूल अशी सत्ता त्या देशात स्थापण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे भारताला वरती आक्रमण केलं, थोडासा उत्तर भारताचा प्रदेश जो नेफा, अरुणाचल प्रदेश वगैरे असा जो बॉर्डरचा आहे तिथं थोडेसे एक्वायर जागा केली की मग बाकीच्यांना भीती दाखवून ते म्हणजे आताच्या राजकारणाचा जर विचार केला तर चीनला जवळजवळ 14-15 देशांच्या हे जुळतात, काय म्हणतो आपण त्याला, आंतरराष्ट्रीय बॉर्डर्स ज्याला आपण म्हणतो त्या बॉर्डर त्याच्यावर, आणि त्यांचं सगळ्यांशी भांडण आहे. म्हणजे चीनच्या भोवतीचे सगळे देश आहेत, बॉर्डरचा कॉन्फ्लिक्ट त्यांचा प्रत्येकाशी आहे, फक्त आपल्याशीच नाहीये. 1949 साली नेपाळचा राजा ज्या वेळेला भारतात नेहरूंना भेटण्यासाठी आला होता त्यावेळी त्यांनी सावध केलं होतं नेपाळला. म्हणजे त्या राजाला सांगितलं होतं की आता जो कम्युनिस्ट चीन जन्माला आलेला आहे, नोव्हेंबर म्हणजे मागच्या एकच महिना अगोदर चीनचा जन्म झाला होता म्हणजे कम्युनिस्ट चीनचा, तर ते सांगतात की हा केव्हाही तिबेटवर हल्ला करू शकेल आणि तिबेट ताब्यात घेऊन आपली सीमा नेपाळला आणून भिडवू शकेल. हा इशारा त्यांनी त्यावेळेला दिला होता. म्हणजे नेहरू सतत सावध होते हे समजून सांगायची इथं मला गरज वाटते. 1954ला म्हणजे 25 जून ते 28 जून 1954ला 4 दिवस चाव एन लाय म्हणजे चीनचे पंतप्रधान भारतात आले होते. ज्यावेळेला हिंदी चीनी भाईभाईच्या घोषणा आपण देत होतो त्याच वेळेला 1 जुलैला म्हणजे एक दिवस नंतर परराष्ट्र खात्याच्या महासचिवांना एक टिपण पंडित नेहरूंनी दिलेलं आहे. त्या टिपणात ते म्हणतात की या सरहद्दीचा निर्देश करणारे म्हणजे भारत चीनचं सरहद्द जी आहे निर्देश करणारे आपले सर्व जुने नकाशे आपण काळजीपूर्वक तपासले पाहिजेत आणि जेथे आवश्यक असेल तेथे ते परत घेतले पाहिजेत. उत्तर आणि ईशान्य सरहद्द दाखवणारे नवे नकाशे आपण प्रसिद्ध केले पाहिजेत. मात्र त्यात कोणत्याही रेषेचा मॅकमोहन वगैरेचा निर्देश करू नये. तसेच कोणतीही सीमा ही अनिश्चित आहे असाही उल्लेख करू नये. आपले धोरण आणि चीन बरोबर झालेला करार यामुळे ही सीमा आता निश्चित आहे. त्याबद्दल कोणतीही चर्चा कोणाबरोबरही करण्याचे कारण नाही. संपूर्ण सीमेवर तपासणी नाक्याची संख्या वाढवली पाहिजे. विशेषतः ज्यांना वादग्रस्त प्रदेश मानण्यात येतो त्याच्याजवळ तर अशी नाकी हवीतच. म्हणजे आपले जे हे म्हणतो आपण छावण्या किंवा हे तयार करणं, ग्रुप तिथं तयार करणं, हे जे आहे हे सावधपणे ते पहिल्यापासून करत आहेत. 20 नोव्हेंबर 1950ला संसदेतल्या भाषणात नेहरू म्हणतायत की लडाखपासून नेपाळपर्यंत नेपाळच्या सीमेपर्यंत आणि भूतानपासून आसामपर्यंत तिबेट हा सलगपणे भारताला लागून असलेला प्रदेश आहे. भूतानच्या पुढे पूर्वेकडे असलेली भारत आणि तिबेट यांची सीमारेषा मॅकमोहन रेषा या नावाने सिमला परिषदेत 1914 साली निश्चित झालेली आहे. लडाखपासून नेपाळपर्यंत सीमारेषा आजवर वापर आणि परंपरा यांनी निश्चित केलेली आहे. आमचे नकाशे दाखवत आहेत की मॅकमोहन रेषा हीच आमची सरहद्द आहे. नकाशा असो किंवा नसो वस्तुस्थिती अशी कायम आहे की सरहद्द प्रत्यक्षात आहे आणि आम्ही कोणालाही ही सीमा ओलांडून येऊ देणार नाही. 1950 त्यांचं संसदेतलं हे आहे. आता ऑक्टोबर 54ला चीनमधल्या सार्वजनिक समारंभामध्ये म्हणजे पंडित नेहरू म्हणजे 25 जून 54ला झावेनला भारतात आलेले आहेत आणि त्याला परत म्हणून चीनमध्ये पंडित नेहरू गेले. ते म्हणतात की मी तुमच्याकडे शांततेचा आणि सद्भावनेचा संदेश घेऊन आलोय. येथे मला शांतता आणि सद्भावना दोन्ही दिसत आहेत. भारत आणि चीन यांना दोघांच्याही हितासाठी आणि जागतिक शांततेसाठी अनेक मार्गांनी सहकार्य करता येईल आणि त्याची गरज आहे. आणि तेच पंडित नेहरू ज्यावेळेला चीनचं ज्याला आपण म्हणतो की एक प्रतिनिधी मंडळ भारतात आलेलं आहे त्यांच्याशी चर्चा करताना 20 एप्रिल 1960ला म्हणतात, आज आपण वेगळ्याच वातावरणात एकत्र भेटतो. दुर्दैवाने आपल्यामध्ये गंभीर मतभेद निर्माण झालेले आहेत आणि ही गोष्ट अतिशय दुःखाची आहे की ज्यामुळे आमच्या मूलभूत विचार गाभ्यालाच धक्का बसलाय. ज्या हिमालयावर आणि असलेल्या शांततापूर्ण सरहद्दीवर विसंबलो त्याबद्दलच धोक्याची शंका जनतेच्या मनात उत्पन्न झालेली आहे. त्याच्यानंतर एक म्हटलं जातं की ह्या वाटाघाटीमध्ये चीनने एक आपल्याला प्रस्ताव दिला होता
आणि आपण तो न मानल्यामुळं मग चीनने आपल्यावरती आक्रमण केलं. तर त्यांचे नेहरूंचे जे बायोग्राफर आहेत सर्वपल्ली गोपाल यांनी एका खंडामध्ये म्हटलेलं आहे, त्रिखंडात्मक चरित्र आहे त्यांचं. ते म्हणतात की झाऊ यांनी या बैठकीत म्हणजे एका चर्चेमध्ये जशी अफवा आहे तसा भारताने जर अक्साई चीनचं असल्याचे मान्य केले तर पूर्व भागात चीन मॅकमोहन रेषेला मान्यता देईल, म्हणजे नेफा वगैरे जो भारताचा भाग येतो, असा कोणताही प्रस्ताव खरं तर दिलेला नव्हता. चीनची भूमिका भारत चीन यामधील सगळी सीमारेषा अनिश्चित असून त्या सगळ्याबद्दल बोलणी करावीत अशी होती. नेहरूंना हे मान्य झाले नाही तेव्हा झाऊ यांनी कोणतीही पुरवठ नसताना बोलणी व्हावी असा त्या सूचनेचा अर्थ सांगितला. नंतर दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांनी परस्पराजवळचे कागदपत्र तपासावेत व सीमेबद्दल अहवाल सादर करावा असं सुचवण्यात आले. झाऊ यांनी असे सांगितले की सीमेसंबंधीच्या सर्वसाधारण तत्वाबद्दल फक्त बोलणी करण्यात आली, त्यांना तपशिलात जावयाचे नव्हते. बेसिकली युद्ध त्यांना कशासाठी करायचं होते की त्यांच्या देशाचं जे दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी रशियाने मदत केली पाहिजे आणि रशियाने मदत करण्यासाठी भारताला अमेरिकेच्या गोटामध्ये ढकललं पाहिजे, म्हणजे रशिया आपल्याकडे येईल असं साधं गणित त्यांनी मांडलं होतं. आणि त्या पद्धतीनं आणि त्या युद्धात म्हणजे चीन भारत युद्धामध्ये आपल्या भारतीय सैनिकांचं 1380 शहीद झालेले आहेत, 550 जण जखमी झालेत. चीनमध्ये 722 सैनिक शहीद झालेत आणि 1697 जखमी झालेले आहेत. हा सगळा चीनच्या राजकीय नेतृत्वाने केलेला मूर्खपणा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं चीन ज्या वेळेला वागतो आणि त्या पद्धतीनं जसं आपण म्हणतो की पंडित नेहरू ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं आपली वेळ का आली आपल्या देशावरती, आपल्या लष्करी अधिकाऱ्यांनी काय केलं म्हणून त्यांनी जनरल शंकरराव थोरात आपले कोल्हापूरचे जे आहेत त्यांनी बोलवणं पाठवलं. 18 महिने झाले होते रिटायर होऊन. ते म्हटले की तुम्हाला हे चीनचं आपल्यावरती आक्रमण होईल हे तुम्हाला समजत नव्हतं का, तुम्हाला त्याचा अंदाज नाही का आला. तर ते म्हणतात की आला होता आणि त्या अनुषंगाने मी 8 ऑक्टोबर 1959 साली म्हणजे 3 वर्ष अगोदर मी त्याच्यावरती एक नोट तयार करून ती माझ्या अधिकाऱ्यांना दिली होती. त्यांच्याकडून मेनननं ती जाणार होती, मेननकडून तुमच्याकडे येणार होते. मग पंडित नेहरू म्हणतात त्यांनी थोरातांनी त्यांच्याकडे जी कॉपी होती ती त्यांना दाखवली. तर ते एक 20-25 मिनिटं ती बारकाईनं वाचताना म्हणतात ही मला दाखवलीच गेली नाही त्यावेळेला. मग हे म्हणतात की तुम्ही मेननला हे विचारलं पाहिजे. मग पंडित नेहरू चिडतात, म्हणजे सगळेच तुम्ही मेनन 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 म्हणताय, तो माणूस किती हुशार आहे माहिती आहे का. मग जनरल थोरात सरळ म्हणतात की तो किती हुशार असला तरी ह्या युद्धामध्ये त्यांची हुशारी आपल्याला कुठेही दिसलेली नाही. आणि अशा पद्धतीनं ती खडाजंगी झाली होती. पंडित नेहरूंनी नंतर शांत झाले, चहा मागवला वगैरे, हा भाग वेगळा. पण नंतर मग त्यांनी जी समिती निर्माण केली आणि त्या समितीमध्ये त्यांनी मेनन, मलिक किंवा आणखीन एक त्यांचे जे सहकारी होते अधिकारी कौल, ह्या तिघांनाही न घेता शंकरराव थोरातांना तिथे घेतलं होतं. राष्ट्रीय संरक्षण सल्लागार मंडळ तयार केलं होतं. स्वतः पंतप्रधान त्याचे अध्यक्ष होते आणि अशा पद्धतीनं त्यांनी पुन्हा तो अभ्यास सुरू केला. ह्या युद्धावरती भारतातल्या कम्युनिस्टांचे 2 भाग पडले होते. त्यातले जे भारताच्या बाजूने होते त्यांनी म्हटले की भारतावरील चीनचे आक्रमण ही माओवाद्यांच्या जागतिक कम्युनिस्ट चळवळी विरुद्ध चढाईचाच एक भाग होता आणि चीनचे कृत्य सातत्याने त्याच्याच बाजूने उभ्या असलेल्या राहिलेल्या देशाशी आणि त्यांच्या नेत्यांशी गद्दारी करणारे होते. चीनच्या आक्रमणामुळे कम्युनिस्टांच्या आणि साम्यवादाच्या राजकीय आकर्षण व नैतिक अधिकार डळमळीत झाला होता, खास करून भारतात. आणि बेसिकली भारतामध्ये कम्युनिस्ट विचार जो फोफावला जाण्याची शक्यता होती, चीनच्या युद्धानंतर तो पूर्ण नेस्तनाबूत झाला आणि पुन्हा एकसंघ भारत तयार झाला. म्हणजे चीनने आपल्यावरती जे काही आक्रमण केलं त्या आक्रमणामुळं देश एकत्र जोडला गेला पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा आपण सुसंघटितपणे हे करू शकलो. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जी शिथिलता देशात आली होती ती शिथिलता संपण्यामध्ये आणि पुन्हा एकत्र कंबर कसून आपण म्हणतो ना टायटनिंग द बेल्ट्स, अशी अवस्था तयार होऊन पुन्हा भारताने चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या प्रोग्रेसकडे लक्ष दिलं. त्यावेळच्या घटना माहिती असतील की महिला दागिने स्वतःचे देत होते, लहान लहान मुलं स्वतःच्या अंगठ्या, स्वतःच्या खिशातले खाऊचे पैसे देत होते युद्धामध्ये भारतीय सैनिकांना मदत करण्यासाठी. अशा पद्धतीनं अख्खा भारत एकत्र त्याच्यामुळं आला गेला आणि इतर शक्ती त्यामुळं पाठीमागं पडल्या. के सुब्रमण्य म्हणून एक अर्वाचीन राजकीय इतिहासाचे अभ्यासक आहे. ते म्हणतात की इतिहास याची नोंद करील की भारताच्या संरक्षण प्रश्नामध्ये नेहरूंचे आकलन अगदी बरोबर होते. जी धोरणे त्यांनी राबवली ती परिस्थिती लक्षात घेता सुयोग्य होती, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात त्यांना अंशतः अपयश आले. ते कधीही कल्पना करता येणार नाही.
अशी स्थानिक सेनाधिकाऱ्यांच्या अपयशासारखी कारणे उपस्थित झाल्यामुळे भारतासमोर निर्माण झालेल्या पेच प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेतले तर नेहरूंनी तुलनेने कमी किंमत देऊन भारताला त्यातून बाहेर काढले असे म्हटले पाहिजे. म्हणजे अधिकाऱ्यांचा मूर्खपणा नेहरूंनी कसं थोडक्यात निभावून गेला अशा पद्धतीचं त्यांनी म्हटले. एक चरित्रकार आहेत मायकेल ब्रशर, त्यांनी एका ग्रंथात म्हटले की भारताच्या ऐक्याचे प्रतीक नेहरू तर होतेच, त्याशिवाय 47 पासून नेहरूंनी 4 महत्वाच्या गोष्टी देशात साध्य केल्या: राजकीय स्थैर्य, लोकशाही, नियोजन, धर्मनिरपेक्ष राज्य आणि सामाजिक बदल. आणि हे सर्व त्या काळात झालेले उल्लेखनीय प्रगतीचे ढोबळ घटक आहेत. अशा पद्धतीनं नेहरूंचं जे कार्य आहे त्याच्याकडे अतिशय योग्य रीतीनं आपल्याला बघावं लागणार आहे. नरहर कुरुंदकर आपले जे एक विचारवंत आपल्या महाराष्ट्रातले होऊन गेले, त्यांनी एके ठिकाणी म्हटले, काही राजकीय नेत्यांचा सिद्धांत होता की जोपर्यंत नेहरूंची सार्वजनिक प्रतिमा डागाळली जाणार नाही तोपर्यंत निवडणुकीत काँग्रेसला शह देता येणार नाही. जोपर्यंत सर्वसामान्य जनतेला नेहरू हे महान, मुत्सद्दी, व्यापक दृष्टीचे थोर पुरुष वाटतात तोपर्यंत विरोधी पक्षांना फारशी आशा करता येणार नाही. आणि म्हणूनच नेहरूंच्या अफाट लोकप्रियतेला तडा जाणे आवश्यक आहे. 1957 नंतर पद्धतशीरपणे नेहरूंच्या विरुद्ध मोहीम सुरू झालेली दिसते. त्यांची राजकीय ध्येयधोरणे भोंगळ आणि अवास्तव आहे ते सांगण्यावर तर भर दिलाच जात होता, पण त्यांचे चरित्र आणि प्रामाणिकपणे यावर सुद्धा विवाद्य ठरवण्याचा प्रयत्न चालू होता. हा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या बाहेरच चालू होता असे समजण्याचे कारण नाही. आणि मला वाटतं हे आजही चालू आहे. आणि म्हणूनच आपण पंडित नेहरूंच्या बद्दल व्यवस्थित समजून घेणं आणि त्यांनी आपल्या देशाला मोठेपणा मिळवून देण्यासाठी काय केलं हे सगळं समजणं फार महत्वाचं आहे. आता कौल, लेफ्टनंट जनरल जे कौल ज्याच्याबद्दल मगाशी मी म्हटलं की ते पत्रिका बघणारे, ज्योतिष बघणारे, त्यांना एका ज्योतिषाने सांगितलं होतं की तुम्ही आपल्या देशाचं नेतृत्व करणार आहे. आणि त्यामुळं ते ज्या वेळेला ह्या भारत चीन युद्धामध्ये त्यांच्याकडे प्रमुखपद दिलं होतं तरी ते आजारी दिल्लीतच बसून होते. आणि त्यांनी एक नोट तयार केली होती आणि त्या नोटमध्ये त्यांनी अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणतो आपण, एक महत्वाचं पद आहे तिथं, त्याची सुद्धा भारतीय पंतप्रधानाच्या परस्पर त्या पंतप्रधानांना म्हणजे नेहरूंना न सांगता त्यांनी त्यांची भेट घेतली होती. आणि त्यांना ते सांगत होते की चीन विरुद्ध आक्रमण करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहाय्य करा. एका साईडला तैवान आणि कोरिया वगैरे आम्ही त्याच्यात सहाय्यभूत करू आणि चीनवरती आक्रमण करू आणि परत ते भारतामध्ये हुकुमशाही आली पाहिजे. म्हणजे स्वतः भारतात हुकुमशाह बनण्याचं वगैरे काहीतरी एक विचित्र स्वप्न त्यांच्यात होतं. त्यांच्याबद्दल वेल्स हेगन आफ्टर नेहरू हू म्हणून जो ग्रंथ लिहिलाय ते वेलेस हेगन म्हणतात की कौल हॅज अन इंडियन रिस्पेक्ट फॉर होरोस्कोप्स अँड दिस फोरटेल्स दॅट ही विल वन डे रूल इंडिया. त्याच्यानंतर जे BN मलिक आहेत, इंटेलिजन्स IB-चे जे चीफ होते, त्यांनी चायना वॉरच्या दरम्यान जी महत्वाची भूमिका निभावली आपण म्हणतो, ते म्हणतात की कौल वॉन्टेड दॅट अ डिक्टेटरशिप हॅड टू बी अशर्ड इन इंडिया. त्याच्यानंतर मंकेकर म्हणून जे लेखक आहेत ज्यांनी द गिल्टी मॅन ऑफ 1962 हा ग्रंथ लिहिलाय, ते म्हणतात कौल वॉज अ जनरल अमंग पॉलिटिशियन्स अँड पॉलिटिशियन अमंग जनरल्स. नेव्हिली मॅक्सवेल म्हणून आहे, इंडियाज चायना वॉर हा जो ग्रंथ त्यांनी लिहिलाय, ते म्हणतात कौल वॉज द ओनली वन ऑफ द जनरल्स हू हार्वर्ड सीझर्स अँबिशन्स. म्हणजे ज्युलियस सीझरनं जसं रोम साम्राज्याची लोकशाही घालून तिथं हुकुमशाही आणायचा प्रयत्न केला तसं ह्यांनी केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं कौल ह्यांची भूमिका अतिशय विचित्र त्या काळामध्ये होती. आणि ते कौतुकाने सगळ्यांना सांगत होते की ज्या पद्धतीनं नासरनी इजिप्तमध्ये, पाकिस्तानमध्ये आणि बर्मामध्ये, म्हणजे पाकिस्तानमध्ये अयूब खान असतील किंवा बर्मामध्ये त्यावेळेचे युनू असतील, ह्यांनी नंतर तिथं हुकुमशाही आणली तशी आपण भारतात आणूया आणि त्याच्यानुसार भारतात रुलिंग करूया वगैरे असं काहीतरी विचित्र कल्पना घेऊन ते त्यावेळेला जगत होते. आणि त्याचं नुकसान नेहरूंच्या याच्यावरती आलं होतं. आता आपल्या देशाचं जे अलिप्तवादी धोरण आहे, पंडित नेहरू असतील, त्यावेळेला पंतप्रधान पटेल असतील, ह्या दोघांच्याच विचारातून निर्माण झालेली ही जी पद्धत आहे. आणि अमेरिका, रशियाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे, आतून म्हणतो ज्याला आपण की त्यांना ते आवडलेलं धोरण आहे. आणि चीनच्या बाबतीत ज्या गोष्टी झाल्या तर चीनच्या बाबतीत ते म्हणतात की एक मंकेकर, मगाशी मी जसं उल्लेख केला तर मंकेकर 54 साली ज्या वेळेला चीनमध्ये पंडित नेहरू गेले त्यांच्याबरोबर हे लेखकही होते, पत्रकार होते. त्यांना ते म्हणतात, नेहरूंनी सांगितलं की आग्नेय आशियात चीन आणि भारत यांच्यातच आव्हान आहे आणि त्याचा केव्हाही भडका उडू शकतो हे लक्षात ठेवा.
द गिल्टी मॅन ऑफ वॉरचं जे लेखक आहे त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितले की त्यावेळेला सांगत होते की भारत चीनमध्ये कधी वितुष्ट निर्माण होऊन युद्ध होऊ शकतं, सावध राहिलं पाहिजे. जी पार्थ सारथी म्हणून जे होते की ते परराष्ट्र खात्यामध्ये मोठ्या अधिकारावरती होते, त्यांनी पाकिस्तान चीनमध्ये वगैरे वकील म्हणूनही ते राजदूत म्हणूनही गेलेले आहेत. तर ते ज्यावेळेला पहिल्यांदा चीनला जाणार होते त्यावेळेला ते भेटायला येतात. मग ते म्हणतात की तुम्हाला परराष्ट्र खात्याने काय सांगितले की हिंदी चीनी भाई भाई, तर असं नाहीये. त्यांच्यावरती चीनवरती विश्वास ठेवू नका, माझा चीनवरती कवडीचा विश्वास नाही. ते उद्धट आहेत, अविश्वासू आहेत, अप्रामाणिक आहेत, इतरावर अधिकार गाजवण्याची त्यांची इच्छा आहे. तुम्ही अतिशय सावधपणे त्यांच्याशी वागले पाहिजे. महत्वाच्या सर्व बाबतीत तुम्ही मलाच तारेने अहवाल पाठवले पाहिजेत. मी तुम्हाला आता ज्या धोरणात्मक सूचना देत आहे त्याची कल्पना कृष्ण मेनन यांना देऊ नका. विखे कृष्ण मेनन त्यावेळी संरक्षण मंत्री होते आणि त्यांचं चीन प्रेम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर एवढे सावध नेहरू होते आणि त्याच्यामुळं जे परराष्ट्र धोरण त्यांनी निर्माण केलं होतं आणि ते स्वतःकडेच ठेवलं होतं. तर त्या धोरणाच्या ज्या बैठका होत होत्या त्या बैठकांबद्दल एक जे आपले हे आहेत बद्रुद्दीन तय्यबजी म्हणून जे परराष्ट्र समितीच्या मुख्य सचिव म्हणून त्यांचं काम होतं, त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे मेमॉयर्स ऑफ एन इगोइस्ट म्हणून. आणि त्याच्यात त्यांनी ह्या परराष्ट्र खात्याची बैठक कशी होत होती, ते परराष्ट्र सचिव होते, ते म्हणायचे की पंडितजी अतिशय सावध असायचे, प्रभावीपणे बोलायचे त्या बैठकीमध्ये, परंतु जे सदस्य आहेत ते आम्ही ह्या गावचेच नाही अशा पद्धतीनं त्यांच्या चेहरा मख्खपणे पडलेला असायचा. आणि नेहरूंच्या वक्तृत्वातला ताजेपणा, तत्परता पाहिली की त्यावेळेचे वयोवृद्ध नेत्याशी कशाला आपल्या मंत्रिमंडळात ठेवलं होतं असं मला प्रश्न पडे, असं त्यांनी त्या म्हटले. नेहरूंच्या प्रत्येक वाक्याला प्रतिसाद देताना पंडित पंत आपल्या गलेलठ सुटलेल्या शरीरावर भले मोठे डोके डोलवायचे, बारीक डोळे करून नेहरूकडे पाहायचे, तेव्हा त्यांचा चेहरा व त्यावरील भाव त्यांच्या वॉलरस सारख्या मिशांमुळे अधिकच मजेशीर दिसायचा. तो आपल्याला माहिती आहे की समुद्रातला तो वॉलरस प्राणी, त्याच्या मिशा आणि त्याचं जाड शरीर वगैरे असं ते त्यांनी गोविंद वल्लभ पंतांशी त्यांनी जोडलेलं आहे. छोटं आणि गोलाकार नाक असलेलं म्हणजे बटन नोज असलेलं डॉक्टर काटजू त्यांच्या शेजारी बसायचे. श्रवण यंत्र लावूनही त्यांना डिम्मा ऐकू यायचं नाही. डुलकी त्यांना मध्येच लागायची. आणि भर म्हणून मध्ययुगीन दिसणाऱ्या कोरीव चेहरा असलेला मौलाना आझाद यांचा ते सतत अस्वस्थ असायचे. सहकाऱ्यांच्या चुकाबद्दल चिडायचे. बैठकीत क्वचितच बसायचे. आले तर ते नेहरू बोलत असताना ते उठून हॉलमध्ये फेऱ्या मारत असायचे आणि शेवटी मी निघून जातो म्हणून ते निघून जायचा प्रयत्न करायचे. अशा याच्यामध्ये नेहरूंनी परिषदा घेऊन परराष्ट्र धोरण आखत स्वतःच एकट्याने हा सगळा कारभार सांभाळलेला होता. के नटवर सिंग जे आता देशाचे परराष्ट्र मंत्री होते किंवा होते, त्यांनी परराष्ट्र खात्यामध्ये ज्यावेळेला 1953ला प्रवेश केला होता ॲज अ अधिकारी म्हणून, तर पंडित नेहरूंना ते ज्यावेळेला भेटायला गेले एक आठवण त्यांनी सांगितली की पंडित नेहरू प्रत्येक अधिकाऱ्याला 10 मिनिटं वेळ द्यायचे. मी गेलो भेटायला आणि मला त्यांनी विचारलं की हमें चीन से कोई खतरा है, 53 सालची गोष्ट आहे. तर मग नटवर सिंग त्यांना सांगतात की जी है भी और नहीं भी, कारण निकटचा शेजारी निकटचा शत्रू असू शकतो अथवा जीवाभावाचा मित्रही असू शकतो. पंडितनी लगेच पंडितजी म्हणतात त्याला की मुझे चाणक्य नीती सकारे हो, आणि स्मिता असे होतं. आणि मग नंतर त्यांच्या इतर गप्पा होतात आणि ते निघून ज्याला म्हणतो आपण त्यांचं काम होतं. पंडित नेहरूंच्या करिश्मा म्हणजे त्यांनी जे समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये एक मोठं नाव निर्माण केलं होतं, त्याचा फायदा आपल्याला कसा होत होता. इंडियन मॉनिटरी फंड म्हणून जी एक संस्था आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण म्हणतो, त्याचं प्रमुख पद सी.डी. देशमुखांना, चिंतामण देशमुखांना देण्याचं, म्हणजे ते आपल्या रिझर्व्ह बँकेच्या पहिले गव्हर्नर होते, आपल्याला माहिती आहे. ICS अधिकारी आहेत, आपल्या कोकणातले, महाराष्ट्रातले आहेत ते. परंतु सी.डी. देशमुखांनी त्या प्रमुख पदासाठी नकार दिला आणि युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं. त्याच्यामुळे जागतिक लेवलला एक मोठे पद आपल्याला जे मिळणार होतं ते देशमुखांनी नाकारल्यामुळे मिळालं नाही. आणि मग नंतर त्याचं अध्यक्षपद नेहमी युरोपियन देशातल्या लोकांसाठीच त्यांनी राखून ठेवलं. जागतिक बँकेच्या अध्यक्षाचं नॉर्मली त्यांनी अमेरिकेचंच अध्यक्ष ठेवायचा प्रयत्न केला. आणि दुसरं होतं की B.K. नेहरू म्हणून जे मुत्सद्दी आपल्या देशात त्यावेळेला होते, त्यांना ह्याचं मोठे राष्ट्रसंघाचं, संयुक्त राष्ट्रसंघाचं महासचिवपद म्हणजे मेन संयुक्त राष्ट्रसंघाचा जो मेन असतो युनोचं अध्यक्षपद म्हणूया आपण, ते ह्यांना मिळणार होतं. पण कृष्ण मेनन म्हणून जे आपण म्हणतो ते संरक्षण मंत्री होते, त्यांच्या मूर्खपणे त्यांनी विरोध केला होता आणि त्याच्यामुळे आपल्याच माणसाला ते पद मिळालं नाही. आणि ही जी सगळी जागतिक आपल्याला जे सन्मान मिळत होता तो पंडित नेहरूंच्या
करिश्म्यामुळं, त्यांच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वामुळं आणि देशामध्ये त्यांनी नाम म्हणून जे संघटन सुरू केलं होतं त्याच्यामुळं फक्त आपल्याच लोकांना, आपल्याच माणसाची किंमत नसते आणि त्याच्यामुळं किती दुर्दैवी भाग होतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे विश्वामित्र म्हणजे विश्वाचा मित्र, ही भारताची संकल्पना पंडित नेहरूंनी पुन्हा एकदा निर्माण केली होती. मग आर्थिक, लष्करी, माहिती, तंत्रज्ञान ह्या गोष्टी त्यांनी जगातल्या सगळ्या देशांकडून मिळवल्या, सगळ्या देशांना आपण दिल्या. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटिश कॉमनवेल्थ, युरोपियन संघ, रशिया, चीन. म्हणजे चीनच्या युद्धानंतर सुद्धा आपला चीनशी व्यापार चालू आहे. आजही आपलं स्टँड ऑफ आहे चीनशी, तरी सुद्धा आपला व्यापारी खंड पडलेला नाहीये. पाकिस्तानशी एवढ्या वेळेला आपली भांडणं झाली तरी सुद्धा आपण व्यापाराच्या बाबतीत त्यांच्याशी चांगले संबंध कायमचे ठेवत आलेलो आहे. अरब, मध्यपूर्व, दक्षिण आशिया, मध्यपूर्व आशिया, दक्षिण आशिया, आफ्रिका खंड, लॅटिन अमेरिका, इस्रायल, पॅलेस्टाईन. म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन ह्या दोन्ही देशांमध्ये आपण दोघांनाही मदत करतो, दोघांनाही मार्गदर्शन करतो आणि संयुक्त राष्ट्र संघटना स्थापण्यामध्ये आपला मोठा वाटा आहे. 25 ऑक्टोबर 1946ला विजयलक्ष्मी पंडितांनी तिथं पहिलं व्याख्यान पण दिलेलं आहे. आणि ह्या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या माध्यमातून वसाहतवाद, वंशवाद, निशस्त्रीकरण, शस्त्रास्त्र स्पर्धा थांबवणं याच्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. डचांपासून इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपला वाटा मोठा आहे. दक्षिण आफ्रिकेत वांशिक वर्णविरोधी जे वातावरण आहे तिथं आपण मदत केलेली आहे. कोरियन युद्धादरम्यान युद्धकैदी देवाणघेवाण करताना अमेरिका आणि चीनची जी मध्यस्थी भारताने केली ती अमेरिका आणि चीनने मान्य केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण अतिशय महत्वाचा रोल जगामध्ये प्ले केलेला आहे आणि तो पंडित नेहरूंच्या बेसिक स्ट्रक्चरमुळे, म्हणजे त्यांनी जे बेसिक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. म्हणजे मी पुढे जाऊन असं म्हणेन की 75 वर्षापूर्वी पंडित नेहरूंनी जी आखणी केली, म्हणजे नामचं जसं मी म्हटलं की 61 साली पहिली परिषद झाली, दुसऱ्या परिषद 64ला ऑक्टोबरमध्ये झाली आणि मे 64मध्ये त्यांचा मृत्यू झालाय. परंतु पुढं अजूनही 25 वर्ष कोणीही सामान्य दर्जाची व्यक्ती जरी भारताचं अध्यक्षपद, पंतप्रधानपद त्याच्याकडे गेलं तरी सुद्धा ह्या सगळ्या पुण्याईवरती आपल्या देशाला मान सन्मान हा मिळत जाणार आहे. फक्त आपण जर अतिशय चांगल्या पद्धतीनं वावरलो तर पुन्हा आपल्याकडे विश्वशक्ती म्हणून बघितलं जाईल. हा भाग समजून घेतला पाहिजे. 24 ऑक्टोबर 1945ला 51 देशांनी स्थापन केलेलं संयुक्त राष्ट्र, ही याच्यामध्ये आपल्या भारताचा मोठा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचं जतन करणं, राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत करणे, आंतरराष्ट्रीय समस्यांच्या निराकरणात आणि मानवी हक्कासंबंधी आदर वृद्धिंगत सहकार्य करणे, राज्याच्या कृतीमध्ये सलोखा आणण्याचे केंद्र म्हणून कार्य करणे, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये मैत्री निर्माण होणं, वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवणं हा प्रयत्न करतोय. आणि संयुक्त राष्ट्र परिषदेचे जे 6 विभाग आहेत, म्हणजे आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक मंडळ, विश्वस्त मंडळ, आंतरराष्ट्रीय न्यायालय, सचिवालय, याच्यामधले जे महत्वाचे ठराव आहेत त्या सगळ्या ठरावामध्ये अतिशय महत्वाचा रोल, बेसिक रोल आपल्या देशाने हे केलेला आहे. 1948ला मानवी हक्कांचा जो वैश्विक जाहीरनामा जो आहे, जो आपण स्वीकारला त्याच्यामध्ये, आणि तो ड्राफ्ट करताना आपल्या देशाचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये मोठं आहे. हंसा मेहता म्हणून आपल्या ज्या विदुषी आहेत भारतातल्या, त्यांनी त्या ड्राफ्टिंगमध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे. तर ते जे मानवी हक्काचे जे हे आहेत, म्हणजे मूलभूत अधिकार जे आपण म्हणतो, म्हणजे जगातल्या प्रत्येक नागरिकाला कुठला अधिकार पाहिजे. पहिल्यांदा जे आपण लोकशाहीबद्दल म्हटलं की लोकशाही हे माध्यम आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य हे ध्येय आहे. तर प्रत्येक व्यक्तीला जगामधल्या समतेचा अधिकार मिळाला पाहिजे, भेदभावापासून त्याला स्वतंत्रता मिळाली पाहिजे, जीवित स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत सुरक्षिततेचा हक्क मिळाला पाहिजे, गुलामगिरी विरुद्धचा हक्क आहे त्याचा, छळ आणि मानहानीकारक वागणुकीपासून त्याला संरक्षण मिळालं पाहिजे, कायद्यामुळे एक व्यक्ती म्हणून ओळख मिळण्याचा हक्क आहे, कायद्यापुढील समानतेचा हक्क आहे, सक्षम न्यायाधिकरणामार्फत निकाल मिळवण्याचा अधिकार आहे, बेकायदेशीर अटक आणि हद्दीपारीपासून संरक्षण आहे, न्याय जनसुनावणीचा अधिकार आहे, गुन्हा शाबित होईपर्यंत निरपराध म्हणून समजण्याचा अधिकार आहे, खाजगी जीवन, कुटुंब, घर आणि पत्रव्यवहार यात ढवळाढवळ करण्यापासून संरक्षण आहे, तुमचं पत्र कोणी तुमच्या परवानगीशिवाय वाचत नाही, तुमचा फोन कोणी हॅक करू शकत नाही, हॅक केला तर तो अपराध आहे, देशात आणि देशाबाहेर मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य, राजकीय छळ होत असल्यास अन्य देशामध्ये राजकीय अस्त्र मिळवण्याचा हक्क,
म्हणजे स्थलांतर करून दुसऱ्या देशात जाण्याचा हक्क प्रत्येकाला, आणि हा युनोनं दिलेला अधिकार आहे. आणि म्हणून जर सिरियामध्ये याच्यामध्ये सुद्धा युद्ध होतात त्यावेळेला ते देशातले नागरिक स्थलांतर करून मग जगातले राष्ट्र त्यांना वेगवेगळ्या, आमच्या देशात 50,000 द्या, एका देशात 1,00,000 द्या, अशा पद्धतीनं ते वाटणी करतात. स्थलांतरितांची बेरीज किती आहे ती बघून. राष्ट्रीयताचा हक्क आहे, तो बदलण्याचा हक्क आहे. विवाह करण्याचा, कुटुंब स्थापन करण्याचा हक्क, मालमत्ता धारण करण्याचा हक्क, समजुती, श्रद्धा आणि धर्माचा हक्क आहे. मत धारण करण्याचा व माहितीचा हक्क, शांततापूर्ण रीतीने एकत्र जगण्याचा आणि संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला. शासनाच्या कारभारात आणि मुक्त निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याचा हक्क आहे. सामाजिक सुरक्षिततेचा हक्क आहे. स्वतःच्या इच्छेनुसार काम करण्याचा व कामगार संघटनेमध्ये समावेश होण्याचा अधिकार हक्क आहे. विश्रांतीचा आणि फुरसतीची वेळ काय, म्हणजे कामगारांसाठी किती विश्रांती पाहिजे, त्यांची कशा पद्धतीने संरक्षण झालं पाहिजे, हे सगळं युनो सांगतं. योग्य जीवनमान प्राप्त करण्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क प्रत्येकाला, समुदायाच्या सांस्कृतिक जीवनात सहभाग घेण्याचा हक्क आहे. मानवी हक्कांची हमी देण्याचा सामाजिक व्यवस्थेचा हक्क आहे. मुक्त आणि संपूर्ण विकासासाठी समुदायाने पार पाडायची आवश्यक कर्तव्य सगळी केली पाहिजेत. म्हणजे एखाद्या देशामध्ये जर तिथं एखाद्या माणसावरती अन्याय, एखादी भारतीय, म्हणजे भारताचं उदाहरण घेऊया की समजा भारतामध्ये एखाद्या कम्युनिटीबद्दल द्वेष, तिरस्कार निर्माण होत असेल, त्यांना चुकीची वागणूक होत असेल, तर तो ग्रुप किंवा ती व्यक्ती युनोमध्ये भारताविरुद्ध तक्रार करून स्वतःला न्याय मागू शकते. जगातल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये हे अधिकार सगळ्यांनी दिलेत आणि हे अधिकार प्रत्येक राष्ट्रांनी प्रत्येकाला दिले पाहिजेत. हीच युनोची महती आहे, हेच युनोचं कंट्रोल जगावरती असणार आहे. आणि मग त्याच्याबद्दल ज्या सनदा वेगवेगळ्या निर्माण झाल्या, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी जिनेवा सनदा ज्या निर्माण झाल्या आणि त्याच्यामधून जे नियम पाळले, म्हणजे युद्धामध्ये जिनेवा कन्व्हेन्शन आपण म्हणतो की वंशसंहाराच्या गुन्ह्याचा प्रतिबंध, शिक्षेसंबंधित सनद, महिलांच्या राजकीय हक्काविषयीची सनद, सर्व प्रकारच्या वांशिक भेदांच्या निर्मूलनावरील आंतरराष्ट्रीय सनद, महिलांच्या विरोधातील सर्व प्रकारच्या भेदभावांच्या निर्मूलनावरील सनद, छळ आणि क्रूर, अमानवी, मानहानीकारक वागणुकी शिक्षे विरोधातील सनद, ह्या सगळ्या सनदा, बालकांच्या हक्काविषयी आंतरराष्ट्रीय सनद, राज्यविरहित व्यक्तींची दर्जाची संबंधित सनद, निर्वासितांच्या दर्जाशी संबंधित सनद, 1926 गुलामगिरी विरोधी सनद आणि 56 मध्ये स्वीकारलेली त्याची पुरवणी सनद. म्हणजे याच्यातून भारताने जो मोठा वाटा उचललेला आहे आणि मानवी हक्काचे हे जे वैश्विक जाहीरनामे तयार झाले, डॉक्टर हंसा मेहताचं जे शिष्टमंडळ त्यावेळेला हे केलं होतं आणि लिंग भावात्मक समानतेच्या मुद्द्यावर त्यांनी जो भर दिला होता आणि त्याच्यातून प्रत्येकाला व्यवस्थित अधिकार मिळत गेले पाहिजेत, हे सगळं आपल्या देशाने हे मांडलेलं आहे. आणि हा सगळा जो आपल्याला बेस मिळालेला आहे, तो बेस आहे गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आहे, सम्राट अशोकाचे शिलालेख आहे, शिवाजी महाराजांचं वागणं आहे, महात्मा फुलेंचे ग्रंथ आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं आपला देश जो कल्चर्ड होत गेला, सांस्कृतिक, वेद उपनिषदांमध्ये ज्या विश्वशांतीच्या प्रार्थना आहेत, महाउपनिषदामधलं सूत्र मी आपल्याला सांगतो की वसुदैव कुटुंबकम हा महाउपनिषदातला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो वारसा आपल्याला मिळालेला आहे, हा वारसा पंडित नेहरूंनी भारतासाठी वापरला आणि त्याच्या पलीकडं जगासाठी त्याचा वापर केला आणि त्यासाठी त्यांनी माध्यम वापरलं, ते नामचं आणि युनोचं. 17 फेब्रुवारी 1953 साली भारतातल्या संसदेत म्हणजे राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरती उत्तर देताना पंतप्रधान म्हणून त्यांनी जे भाषण दिले त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की एखाद्या देशाची ताकद कशी असते, विदेश नीती कशावरती असते, तर एक सैनिक ताकद आहे का, किंवा आर्थिक ताकद आहे का, किंवा नैतिक ताकद आहे का. आपल्याकडे नैतिक ताकद होती. आपला जो इतिहास आहे त्या इतिहासानुसार आपल्याकडे नैतिक ताकद आहे आणि आपण कुठलाही तिसरी सत्ता, तिसरी ताकद, तिसरा ग्रुप तयार करत नाही आहोत. तर जे नुकते स्वतंत्र होत आहेत ते देश, त्या सर्व देशांना शांतपणे स्वतःच्या देशाचा सन्मान वाढवता येईल, आर्थिक सामाजिक दृष्टीनं त्यांच्यामध्ये सुधारणा करता येईल, सुखी समृद्ध जीवन निर्माण करता येईल, यासाठी ज्या ज्या देशांना एकत्र यायच्या त्या देशांचा ग्रुप म्हणजे नाम, असं त्यांनी ह्या 52 सालच्या व्याख्यानामध्ये भारतीय संसदेत सांगितलेलं आहे. म्हणजे कुणीही त्याच्यामध्ये आपली तिसरी ताकद आहे आणि सैन्य घेऊन हे तिसरं जग किंवा तिसरी नाम मुवमेंट जी आहे, परिषद, ही तिथं एकमेकाला मदत करण्यासाठी सैन्य घेऊन जाणार आहे असं नाही. एकमेकाला आर्थिक सहभाग देईल, तंत्रज्ञानाचा सहभाग देईल, ज्ञानाचा सहभाग देईल आणि एकमेकाला मदत करेल, अशा पद्धतीनं हा नाम ग्रुप तयार झाला हे त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आपण शेवटाकडे आता आलोय. पंडित नेहरू त्यांना माहिती होतं की भारतीय लोकांचं प्रेम करण्याची पद्धत आणि व्यक्तिमत्वात अडकण्याची पद्धत त्यांना पहिल्यापासून माहिती आहे.
आणि म्हणून ते म्हणत होते की त्यांच्या लक्षात आलं होतं की भारतीय लोक आपल्यावरती जे प्रेम करतात त्याच्यातून माझ्याकडून चुकीच्या अपेक्षा त्या लोकांच्या तर नाहीत ना. त्यांनी एक गंमत केली होती. मॉडर्न रिव्ह्यू म्हणून कोलकात्याचं जे एक मॅगझिन आहे त्याच्यामध्ये नोव्हेंबर 1937ला स्वातंत्र्याच्या अगोदर 10 वर्ष त्यावेळेला ते काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि अध्यक्षाला प्रेसिडेंट म्हटलं जायचं, राष्ट्रपती जवाहरलाल असं ते त्यांनी त्या लेखामध्ये एक लेख त्यांनी तयार केला आणि चाणक्य नावाने त्यावेळेला तो पब्लिश केला नोव्हेंबर 37 साली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे किंवा त्याच्यात ते म्हणतायत की हा जवाहरवरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल की त्याच्यावरती लोक प्रेम करतायत, तो दिसताना चांगला दिसतो, त्याच्यानंतर तो चांगला बोलतो, पण नक्की त्याचे उद्देश चांगले आहेत का ते चेक केले पाहिजेत. त्यांनी देशाला कुठेतरी चुकीच्या मार्गाने नेता कामा नये असं मोठा तो लेख त्यांनी लिहून स्वतःवरती ओरखडे ओढलेले आहेत. मला वाटतं जगातलं हे एकमेव उदाहरण असेल की स्वतःवरती ओरखडे ओढून लोकांना सावध करणं की माझ्यावरती एवढा विश्वास टाकू नका. आणि ह्याच पद्धतीनं नेहरू आयुष्यभर जगलेले आहेत आणि त्याचं अतिशय चांगलं विवेचन मार्टिन ल्युथर किंग यांनी केलेलं आहे. मार्टिन ल्युथर किंग त्यांच्या नेहरूंच्या बरोबर ते 2-3 वेळेला त्यांची भेटी झालेली आहे. त्यांचा पत्रव्यवहार चालू होता. नेहरूंच्या मृत्यूनंतर ज्यावेळेला त्यांना बोलायची वेळ आलेली आहे, अमन के संघर्ष में अभी भी हमारे साथ नेहरू है असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी नेहरूंच्यावरती म्हणताना त्यांनी सांगितलं की नेहरूंच्या आयुष्यातले 3 युग आहेत, 3 युग ते जगलेले आहेत. पहिलं युग नेहरूंच्या आयुष्यातलं होतं ते भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदरचं आणि त्याच्यातही कशा गांधीजींच्या विचारांनी कशा पद्धतीनं अहिंसात्मक संघर्ष त्यांनी निर्माण केलाय, कुठे वितुष्ट द्वेष मत्सर किंवा सूडाची भावना न ठेवता त्यांनी स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. हे पहिलं युग आहे. दुसरं युग आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 साली त्याच्या अगोदर 2 वर्ष महायुद्ध संपलेलं आहे. लाखो लोक त्याच्यात म्हणजे करोडो लोक त्याच्यात मृत्युमुखी पडलेले आहेत. अब्जावधींच्या प्रॉपर्टीज नष्ट झालेल्या आहेत. जखमी आणि पॅरालिसिस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हातपाय तुटलेले आणि अशा लाखो करोडो लोक ज्यावेळेला जगात आहेत, अशाच वेळेला एक अतिशय भयावह अवस्था निर्माण झाली होती की अमेरिका आणि रशिया हे 2 ग्रुप तिथं पुन्हा तयार झाले. त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं. दोघांच्याकडेही अणुबॉम्ब आहेत, हायड्रोजन बॉम्ब आहेत किंवा बॉम्बस्फोट करण्याचे आणि मोठ्या मोठ्या हे आहेत. आता अशा वेळेला नेहरूंनी एक नाम म्हणून संघटना नॉन अलाइन मुवमेंट काढून ह्या दोघांनाही सांस्कृतिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या चेकमेट करण्यासाठी बॅलन्स करण्यासाठी हा ग्रुप फार महत्वाचा रोल त्यांनी तयार केला. हा झालं तर नेहरूंचं दुसरं युग. आणि नेहरूंचं तिसरं युग सुरू झालं ते त्यांच्या मृत्यूनंतर. मी आपल्याला म्हटलं की ज्यावेळेला नेहरू 61 साली पहिली परिषद त्यांनी नामची अटेंड केली त्यावेळेला 25 ते 29 देश एकत्र आले होते आणि नंतर एक 20-22 वर्षानंतर ज्यावेळेला भारतामध्ये आपल्या नामची हे झाली होती परिषद झाली होती त्यावेळेला 150च्या आसपास देश भारतात आले होते. ही जी तिसरी फेज आहे त्यांची, त्याच्यातूनच त्यांनी जगाला एक वेगळ्या दिशेने नेलेलं आहे आणि आता जग त्या पद्धतीनं पुढे जात राहणार आहे. त्या लेखामध्ये मार्टिन ल्युथर किंग म्हणतात, एक सच्ची सभ्यता के लिए मानव जाति द्वारा किए जा रहे इन सारे संघर्ष में संवादों में हर जगह नेहरू की ऊंची शख्सियत मौजूद है, भले ही भौतिक रूप से वे अब दुनिया में न हो. उनकी कमी पूरी दुनिया को खलती है. कितने सारे लोग सोचते हैं कि काश नेहरू हमारे साथ होते, इसलिए आज इस बेचैन दुनिया में नेहरू अभी भी हमारे साथ है. म्हणजे हे जे अनालिसिस त्यांनी केलेलं आहे मार्टिन ल्युथर किंगने ते अतिशय. आणि ते म्हणतात की अमेरिकेमध्ये ब्लॅक पीपलना आणि याच्यासाठी आम्ही ज्यावेळेला आझादी मिळवण्याचा स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला मी भारताकडे एक मार्गदर्शक म्हणून बघत होतो. म्हणजे नेहरूंचा रोल किती महत्वाचा होता ते त्यांनी सांगितले. सिंगापूरचे ली कुआन यू म्हणून जे पंतप्रधान होते त्यांनी एके ठिकाणी म्हटले कि नेहरू हे प्रथम अफ्रो एशियाई थे. उन्होंने 50 वर्ष पूर्व उपनिवेशवाद विरोधी संघर्ष ऐसे समय में शुरू किया था जब उस तरह के उपनिवेश विरोधी संघर्ष का अर्थ ये नहीं था कि इसमें तुरंत ही आजादी या कोई बड़ा पद मिल जाएगा, बल्कि इस संघर्ष का अर्थ बेहद मुश्किल है और कभी न खत्म होने वाली कठिनाई और दमन था. द्वितीय विश्व युद्ध के बाद ऐसे उपनिवेशवाद विरोधी आंदोलन में हिस्सा लेना अलग बात थी. उन्होंने सभी उपनिवेश विरोधी क्रांतियों को अपना समर्थन दिया, भले ही वो एशिया में हुई हो या अफ्रीका में. हमें भी उनका समर्थन मिला और भारतीय स्वाधीनता संघर्ष से प्रेरणा मिली. म्हणजे जगातील सर्व जे देश जे नंतर स्वतंत्र झाले
त्यातले बहुतेक देश हे आपल्या पंडित नेहरूंचं उपकार मानतात आणि असेच उपकार आपणही खरं तर मानलं पाहिजे. काँग्रेस ही जी चळवळ होती तिनं त्या वेळेला त्या देशातल्या वेगवेगळ्या देशामध्ये जी आपले कामगार जात होते, कुली ज्याला आपण म्हणतो, किंवा 1857च्या महायुद्धानं आपल्या स्वातंत्र्य समरानंतर जे सैनिक पकडले गेले होते त्यांनाही वेगवेगळ्या देशात कामगार म्हणून नेलं होतं. ते कुली लाईन्स म्हणून त्याच्यावरती ग्रंथही आहेत आणि ते सगळं मी मागच्या काही व्याख्यानामध्ये बोललो होतो. तर हे जे जगभर जिथं जिथं भारतीय लोक गेलेले आहेत त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेहमी त्यावेळेला उभी राहिलेली आहे. त्याला पण इंडियन डायस्पोरा असं म्हणूया. महात्मा गांधी स्वतः दक्षिण आफ्रिकेत पाय रोवून उभे राहिले होते. गोपाळकृष्ण गोखलेंचा पत्रव्यवहार बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगून जातो. आणि आपले आताचे जे परराष्ट्र म्हणजे विदेश मंत्री आहेत एस जयशंकर, त्यांनी मागच्या वर्षी किंवा काही महिन्यापूर्वी एक माहिती दिली होती की भारतीय नागरिकत्व गेल्या एक 10-12 वर्षामध्ये जवळजवळ 17,50,000 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलेलं, म्हणजे भारतातून ते परदेशात गेलेले आहेत. भारत कायमचं त्यांनी सोडलेलं आहे. आता त्याची कारणं आपल्या इथलं दूषित वातावरण आहे का हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्याचबरोबर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की इथं शिक्षण घेतल्यानंतर जे उच्च शिक्षण घेतलेले इंजिनियर्स, एंटरप्रोनर्स, मॅनेजर्स हे सगळे परदेशात जातात, ग्रीन कार्डवरती राहतात किंवा येतात. आपल्या देशामध्ये आपण जर सगळ्यांशी व्यवस्थित वागलो, परधर्मीयांशी, परराष्ट्रातल्या लोकांशी, तर आपल्या लोकांच्या बरोबर ती लोक व्यवस्थित वागणार आहेत. जर आपण इथं त्यांना त्रास दिला तर आपल्या तिथल्या लोकांना त्रास होऊ शकतो, त्यांचे खून होऊ शकतात आणि तसे झालेले आहेत. तर भारतीयांचं स्थलांतर जे झालं ते 1917 साली 1,33,049 लोकांचं झाले, 18 साली 1,34,561 लोकांचं, 19 साली 1,44,017, 20 साली 85,256 कारण लॉकडाऊन होतं, 21 साली 1,63,370, 22 साली 2,25,620 म्हणजे आणि जून 23 मध्ये पर्यंत 87,026 लोकांनी देश कायमचं सोडलेला आहे. म्हणजे हे भारतीय आता अमेरिकेमध्ये जे गेलेले आहेत त्यांचं 19 साली 61,683, 20 साली 30,828, 21 साली 17,284, कॅनडामध्ये 19 साली 2,538, 20 साली 1,793 आणि 22 साली 21,597. ऑस्ट्रेलियामध्ये 19 साली 21,340, 20 मध्ये 13,518 आणि 21 साली 23,533. म्हणजे अशा पद्धतीनं भारतीयत्व कायमचं सोडूनही आपल्या देशातून आपलेच लोक जात आहेत. ते का जात आहेत त्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल. त्याच्यानंतर जगभर म्हणजे युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मिडल ईस्ट, दक्षिण आशिया अशा सर्व ठिकाणी आपल्या देशातले जे नागरिक तिथं गेलेत, म्हणजे गिरमिट टू सिलिकॉन व्हॅली असं आपण म्हणूया, हे सगळे जे नागरिक इथून गेलेले आहेत. आणि अमेरिकेचा एक रेफरन्स आहे की त्याच्यामध्ये अनलॉफुल लिव्हिंगमध्ये 12 मिलियन म्हणजे जवळजवळ 1.25 कोटी लोक तिथं विदाऊट कार्ड ज्याला आपण म्हणतो तसं, आणि त्याच्यामध्ये भारताचे 5वा नंबर येतो की भारतामधले सुद्धा इलिगल लोक तिथं राहतात, म्हणजे अंडरग्राऊंड ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं. आणि एक उदाहरण मध्ये झालेलं आहे की 9/11 झाल्यानंतर अमेरिकेचा तो बिल्डिंग पाडल्यानंतर बलबीर सिंग सोधी म्हणून एक आपला पंजाबी ग्रस्त आहे, त्याला तिथल्या व्हाईट लोकांनी गॅस स्टेशनवरती त्याचा खून केलाय. म्हणजे तुम्ही तुमच्या देशात निगुजामध्ये मी एक व्हिडिओ शेअर केला होता की त्याच्यामध्ये एक भारतीय माणूस आहे आणि एक युरोपियन माणूस त्याचा व्हिडिओ तयार करतोय आणि तो म्हणतोय की तो आमच्या देशातून निघून जा, तुम्ही इंडियन्स घाणेरडे लोक आहात, तुम्ही चुकीचं वागताय वगैरे अशा पद्धतीचं तो व्हिडिओ अतिशय वाईट वाटत होतं की आपल्याला आपल्या परदेशी जाणाऱ्या माणसांची अवस्था किती वाईट तिथं असू शकते आपण जर चुकीच्या पद्धतीनं वागलो. आणि म्हणूनच मी सांगेन की आपण इथं चुकीचं वागलं नाही पाहिजे. म्हणजे विश्वगुरू किंवा मोठी शक्ती आपल्याला व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या देशामध्ये कसं वागता आणि त्याचबरोबर इतर देशांशी तुम्ही कसं वागता, ह्या दोन्ही गोष्टी ह्या कंडिशन्स म्हणून बघितलं जातं. शेवटी काही फिलॉसॉफीज असतात की
एक फिलॉसॉफी अशी आहे की माणूस मुळात स्वार्थी आहे आणि स्वार्थाशिवाय तो दुसरं काहीच करत नाही, ह्याच्यावरती सगळं राजकारण आणि अर्थव्यवस्था उभारलेली आहे. किंवा माणूस हा पापी आहे आणि तो पापीच राहणार आहे आणि धर्मशास्त्र आपल्याला ओरडून सांगतात की आम्ही तुम्हाला त्याच्यातून मोक्ष देऊ. पण खरं माणूस पापी आहे का, स्वार्थी आहे का? तर नाहीये. माणसं मुळात चांगलीच असतात. त्यांच्यातील वाईटपणा वरती काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. त्यासाठी सैतानाला चांगुलपणाचा सत्यतेचा मुखवटा धारण करून समोर यावं लागतं आणि मग होलोकासारखे भयंकर गुन्हे घडतात. म्हणून आपण माणसांची काळजी घेतली पाहिजे. दूरची परकी असं काही नसतं. सगळे आपलेच असतात. की जे क्षुद्र मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यासाठी हा परका, हा माझा नाही, तो दुसरा आहे आणि हे माझे आहेत असं जे होतं. आणि त्याच्या अनुषंगाने वसुधैव कुटुंबकम म्हणजे हे जगच, हे विश्वच माझं घर आहे, हे उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम असं जे म्हटलं जातं की जे उदार चरित्राचे आहे, जे उदार मनोवृत्तीचे आहे, त्यांच्यासाठीच हे विश्व ही कुटुंबाची संकल्पना आहे. ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर जे सांगितलेलं आहे, गौतम बुद्धांनी ज्या पद्धतीनं प्रेमाचा, करुणेचा संदेश दिलेला आहे, हा सगळा संदेश जगभर नेण्यासाठी एक अँबॅसेडर म्हणून नेहरूंनी फार मोठी भूमिका नामच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या मध्ये भाग घेऊन आणि इतर प्रत्येक गोष्टीमध्ये मांडली. आणि त्याच्यामुळेच आपल्या देशाला आज जे अवस्था प्राप्त झालेली आहे आणि पुढं जर आपण त्याच मार्गाने चाललो, म्हणजे कृष्ण, बुद्ध, अशोक, शिवाजी, अकबर, महात्मा फुले, शाहू आंबेडकर, गांधी, नेहरू ह्यांनी जो मार्ग आपल्या देशासाठी निर्माण केलेला आहे तो जर स्वीकारला आपण, तर आपण महाशक्ती, अर्थात महाशक्तीचं हे आपल्याला नसणार आहे, पण आपण मार्गदर्शक म्हणून जगाला एक अतिशय चांगल्या पद्धतीनं गोष्टी मांडू शकतो. आणि जग हे अतिशय सुंदर आणि सुख समाधानानं जगणारं आपण बनवू शकू, आपला देश आपण बनवू शकू. आणि हीच ताकद आपल्या धार्मिक, आध्यात्मिक विचारांची आहे. फक्त हे विचार आपण समजून घेऊन आणि ते परदेशामध्ये नेऊन ठेवण्याचं काम पंडित नेहरूंनी जे केले त्याला आपण सलाम केला पाहिजे. खरं तर हे व्याख्यान मी 14 तारखेला हे करणार होतो, परंतु 14 नोव्हेंबरला पंडित नेहरूंची 134वी जयंती येईल आणि त्या दिवशी बळी प्रतिपदा आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्वजण व्यस्त असणार, म्हणून हे व्याख्यान मी आज घेतलं. दसरा, दिवाळी चालू आहे. दसऱ्यामध्ये आपण रावणाचं दहन करतो. रावणाचं दहन का करतो? तो तर दशग्रंथी ब्राह्मण होता, परंतु भगवी कपडे घालून, एका साधूचा वेश करून, रुद्राक्षाच्या माळा घालून त्यांनी सीतेला फसवलेला आहे. आणि नंतर त्याचा शोध रामाना घेत स्वतःच्या पत्नीचा, सीतेचा त्यांना मुक्त करणं आणि त्याच्यामधून त्याचा वध करणं, हे जे सिंबॉलिक आहे, हे सिंबॉलिझम आपण त्या रावणाच्या दहनातून हे करतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सर्वांना मदत करणारा बळीराजा, त्याचं तत्वज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. आज मी इथंच थांबतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद.